अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत। आजचा विषय आहे आपला की महिलांचे कायदेशीर हक्क। त्याच्या संदर्भात आपण आज एक सेशन ठेवले। त्यासाठी आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत ॲडव्होकेट कौस्तुभ घाटे सर। कौस्तुभ सरांची ओळख करून द्यायची तर सर आपले अगोदरचे टीम मेंबर्स पण आहेत 2013 ते 16 पासूनचे, आणि सर प्रॅक्टिसिंग लॉयर आहेत, फॅकल्टी आहेत आणि सरांच्या आता PhD सुद्धा सुरू आहे। सो मी तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता मी सरांना अशी विनंती करते की सर आपण सेशनला सुरुवात करूया। पण तत्पूर्वी आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी हनुमंत पंचमुख सर यांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा। आणि हे स्पेक्ट्रम अकॅडमीकडून पण एक छोटीशी भेट सरांना। सर तुम्ही सेशन सुरू नमस्कार। सुरुवात जे ते करायची म्हटली तर महिलांना जे ते त्यांचे अधिकार सांगावे लागतात। आज कितीही आपण म्हणालो की बाबा शिक्षण पुढे गेलंय, समाज पुढे गेलाय, किंवा मग आपल्या घरातली जे ते एक लहान मुलगी जी आहे ती आपण तिला शाळेत जे ते घालतो, एका ठराविक समाजात जी आहे ती शिक्षण व्यवस्था जी आहे ती तिथं थांबते शाळेतच। काहींची कॉलेजपर्यंत जाते, काहींची जे ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जाते, काहींची नोकरीपर्यंत जाते, काहींची जे ते मध्येच अडकते आणि मध्येच ती जे ते संसारात अडकते। संसार सुरू होतो पण शिक्षण तिथं थांबतं। आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे की शिक्षणापासून किंवा जन्माला येण्यापासून ते बाबा त्या व्यक्तीचं जे ते आयुष्य जगण्यापर्यंत, संसार संपेपर्यंत प्रत्येकाला काही ना काहीतरी हक्क आहेत। जसे पुरुषांना आहेत तसेच महिलांना आहेत। मग ते सामाजिक हक्क असोत, तुमचे आर्थिक हक्क असोत, सगळ्या प्रकारचे हक्क आले। पण पुरुष ज्यावेळेस त्याचे स्वतःचे हक्क ज्यावेळेस बजावतो त्यावेळेस जे ते समाज त्याला कुठल्याच गोष्टींच्या बाबतीत जे ते बंधनं घालत नाही। पण हेच जर बाबा एका स्त्रीला जर समजा म्हटलं किंवा तुझा हा हक्क आहे किंवा मला हा हक्क जे ते बजावायचा आहे, त्यावेळेस त्याच्यावरती जे ते समाज कुठे ना कुठेतरी जे ते बंधनं घालायला सुरुवात करतो। तर समाज ज्यावेळेस बंधनं घालतो त्यावेळेस कायदा जे ते मदतीला येतो। आता कायदा मदतीला कसा येतो हे आपण जे ते हळूहळू एक याच्यामधनं जे ते पुढच्या काही 15 मिनिटं 20 मिनिटांचे जे काही सेशन्स आपण घेणार आहोत पुढचे, त्यामधनं आपण बघणार आहोत। मी खास करून ह्या कार्यक्रमासाठी 2 वेगवेगळ्या PPT तयार केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपले जे संवैधानिक जे काही अधिकार आहेत महिलांसाठी आणि बाकीचे कायदे हे वेगळे हक्क ठेवलेले आहेत, आणि जे काही क्रिमिनल म्हणा किंवा त्या ह्याच्यामध्ये फौजदारी कायद्यासंदर्भातले जे काही बाबा अधिकार आहेत ते वेगळे ठेवलेले आहेत। त्याचे जे ते स्लाइड वेगळ्या ठेवलेल्या आहेत। तर आपण पुढे जे ते पहिल्या स्लाइडकडे आपण जे ते जाऊयात। येस, तर मी मुद्दाम आज जे PPT आहे ती PPT थोडीशी इंग्लिशमध्ये केलेली आहे, का तर महिलांना जे ते आपण म्हणतो किंवा मराठीत जे ते सांगणं गरजेचं आहे। पण मला असं वाटतं की बाबा महिलांनी जे ते इंग्लिश आणि त्यासोबत बाकीच्या भाषा सुद्धा जे ते शिकाव्यात। मी माझ्या घरात जे आहे नाही म्हटलं तरी 6 वकील आहेत, ठीक आहे। त्यातल्या 3 जे आहेत ते मुली आहेत, माझ्या बहिणी आहेत तिघी, आणि माझे काका 2 काका आणि एक चुलत भाऊ आहे। पण आज त्या तिघी जे आहेत आमच्या चौघांपेक्षा जे आहे ते हुशार आहेत, हे मला सांगायला खूप अभिमान वाटतो। कारण आम्ही चौघही जे आहोत ते आम्ही जे ते एक पुरुषी व्यवस्था ज्याला म्हणतात ना, की बाबा घरात एक व्यक्ती जे ते काहीतरी बाबा काम करतो, शिकतो, काम करतो, स्वतःवर जबाबदारी घेतो आणि कोर्टात आम्ही जातोय आणि केसेस वगैरे लढतोय। पण आमच्या या तिघी बहिणी ज्या आहेत, या तिघी बहिणी ज्या आहेत या तिघींनी लास्ट इयरला म्हणजे 5th इयरला लॉच्या जे आहे ते फर्स्ट क्लासमध्ये जे ते त्यांनी डिग्री काढलेली आहे, आणि त्याचसोबत आता रिसर्चमध्ये आहेत। रिसर्च म्हणजे काय तर लिगल रिसर्चमध्ये ते काम करतात, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आर्टिकल्स लिहितात, रिसर्च पेपर लिहितात आणि त्या पब्लिश करतात। आम्ही जे आहोत ते रोज 30 ब्रीफ उचलतो, कोर्टात जातो, केसेस लढतो आणि परत येतो। तिथे जाऊन आम्ही कुठे ना कुठेतरी जे ते महिलांच्या संदर्भातले केसेस लढतो, डिवोर्सच्या केसेस लढतो, कौटुंबिक हिंसाचार संदर्भात लढतो,
पण घरी आल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला आम्ही चर्चा करायला बसतो त्यावेळेस आम्ही तिथे हरतो. कारण तिथे हरतो का, तर रिसर्च करून बसलेल्या ज्या काही आमच्या बहिणी आहेत त्या बहिणी जे ते आम्हाला सांगत असतात की दादा नाही हे असं नाही ते तसं झालं. मग त्यावेळेस आम्हाला कळतं की अरे हा ही गोष्ट आपण बोलायला पाहिजे होती, मग ही गोष्ट आपण नाही बोलू शकलो का, तर तिथं आपण जिथे पुरुषाकडनं लढत होतो ना, त्यामुळे जिथे नाही झालं ते. ठीक आहे. तर ह्या गोष्टी जे ते दोन घटक म्हणा किंवा दोन बाजू ज्या असतात प्रत्येक नाण्याला तशा असतात की आम्ही ज्यावेळेस कोर्टात जातो त्यावेळेस आम्हाला एक चित्र वेगळं दिसतं आणि बाहेर आल्यानंतर समाजात एक वेगळं दिसतं आणि तेच चित्र काही प्रमाणात वेगळं याच्यामध्ये जे ते आम्हाला घरी येऊन दिसतं. बरं हे काही वेगळं असं काही फरक पडत नाही कुठेच, कारण वर्षानुवर्ष जे ह्या गोष्टी होत राहिल्यात आणि चालत राहिल्यात. पण ह्याच्यामध्ये बदल आणणार कोण, हा बदल जे आहे ते तुम्हाला आणायचा आहे, हा महिलांना आणायचा आहे. कारण तुम्ही शिकताय तर शिकलात तर तुम्ही म्हणजे ते एक म्हण आहे मराठीमध्ये की मुलगी ज्यावेळेस शिकते त्यावेळेस ती 2 घरांना शिकवते. ठीक आहे. पण मुलगा जर शिकला तर तो एकाच घराला शिकवतो, एकच घर वाढतं. पण मुलगी जर शिकली तर ती 2 घरं वाढवत असते. तर तसंच जे आहे ते तुम्ही सुद्धा जे आहे ते हे जे काही आज आपण तुमचे हक्क बघणार आहोत हे हक्क जे आहे ते तुम्ही जाऊन तुमच्या मैत्रिणींना, घरातल्या जे नातेवाईकांना जे ते तुम्ही आवर्जून सांगा. ही पीपीटी जी आहे ते मी सगळ्या विद्यार्थ्यांसोबत मॅडमसोबत जे ते मी शेअर करणार आहे आणि त्यांनी जे ते माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांना जे ते शेअर करावी. तर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स म्हणजे संविधानिक हक्क काय काय आहेत, तर त्यामध्ये राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14, आर्टिकल 15 प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन, आर्टिकल 16 इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. तर पहिले 3 आर्टिकल्स, हे तिन्ही आर्टिकल जे ते तुम्हाला माहिती आहेत, आपण रोज वाचतो. म्हणजे काय तर बाबा इक्वॅलिटी, इक्वॅलिटी म्हणजे काय, समानता. समानता जी आहे मिळते का, आता ते तुम्ही कसं महिला आहात म्हणून तुम्ही नाही म्हणताय, इकडे मी पुरुष आहे म्हणून मी म्हणेल की हो मिळते. आता का ते सांगतो की समानता जी आहे ना ती असते. ठीक आहे, समानता असते. आजही आपण जर समजा गव्हर्नमेंटचे कुठलीही नोटिफिकेशन बघितली ना तर त्यामध्ये महिलांसाठी जे ते कॉलम असतो, पण किती महिला जे आहे ते त्या कॉलमकडे बघून जे आहे ते बाबा फॉर्म भरतात, किती महिला ज्या आहेत ते घरातल्यांना जे आहे ते त्या ह्याच्यावर आश्वासन हे देतात की हो मी अभ्यास करेन आणि मी ते जे पास होईल, तुमचं नाव जे आहे ते मी कुठे ना कुठेतरी जे ते वेगळ्या ह्याच्यावर नेऊन ठेवेन. तर ह्या गोष्टींचं जे आहे ते आपण बघतो की बाबा इक्वॅलिटी आपण करत असतो, पण त्याचा खरंच वापर होतोय का, तो वापर करून घेणं जे ते जास्त गरजेचं आहे. तर गॅरंटीज इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज टू ऑल द पर्सन्स इन्क्लुडिंग वुमेन. हे सांगायची गरज आहे का, इन्क्लुडिंग वुमेन. ऑल पर्सन्स म्हटल्यानंतर ज्यावेळेस संविधान म्हणते की पर्सन कधी डिफाईन होत नाही जेंडरमध्ये, तरी सुद्धा त्यांना सांगावं लागते की इन्क्लुडिंग वुमेन. का, तर बाबा महिलांना जे ते वेगळ्या ह्याच्यामध्ये जे ते सांगावं लागतं की बाबा तुम्ही जे ते बाबा तुमचे हक्क आहेत, ते अधिकार आहेत, आणि हे अधिकार जे आहे ते तुम्हाला सांगणार कोणी नसावं. तुम्ही हे स्वतः वाचायला हवेत, स्वतः जे ते इंटरप्रेट करायला हवेत आणि स्वतः ते एक्झिक्यूट करायला हवेत. दुसरे जे आहे ते आर्टिकल 15 प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, भेदभाव. बरोबर आहे. तर प्रोहिबिट डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ, हे झालं बेसिक डेफिनेशन. आता त्यामधला 15(3) काय, अलाउज द स्टेट टू मेक स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन. दिस एनेबल्स इन अफर्मेटिव्ह ऍक्शन फॉर वुमन. म्हणजे काय, 15(3) जो आहे तो त्यामध्ये जे ते तुमच्या राज्याला, तुमच्या देशाला जे आहे ते एक वेगळे अधिकार दिलेले आहेत की तुम्ही महिलांसाठी वेगळे कायदे तयार करू शकता, वेगवेगळ्या स्कीम्स आणू शकता, वेगवेगळे जे ते योजना आणू शकता. यासाठी जे ते आर्टिकल त्यांनी टाकलेले आहे. तिसरं काय, तर इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. इन्शुअर्स इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट, प्रोहिबिटिंग डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन सेक्स. म्हणजे काय की बाबा जे काही सरकारी तुमच्या जे काही बाबा खाती आहेत किंवा जे काही बाबा एम्प्लॉयमेंटचे रोजगार जे काही बाबा उपलब्धी आहेत त्यामध्ये जे ते तुम्हाला महिलांसाठी जे ते वेगळ्या जागा जे ते द्यायच्या आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाहीये. यासाठी जे ते त्यांनी आर्टिकल जे ते 16 टाकलेलं आहे. आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड लिबर्टी. त्यानंतर आर्टिकल 39A and D. आता आर्टिकल 21 काय म्हणतंय, इन्क्लुड्स द राईट्स टू लिव्ह विथ डिग्निटी विच हॅज बीन इंटरप्रिटेड टू इन्क्लूड राईट्स सच एज प्रोटेक्शन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स, सेक्शुअल हॅरॅसमेंट अँड ऍक्सेस टू हेल्थ केअर. हे 3 गोष्टी जे आहेत त्या महत्वाच्या आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय की कौटुंबिक हिंसाचार, दुसरं सेक्शुअल हॅरॅसमेंट जे आहे लैंगिक हिंसाचार, आणि ऍक्सेस टू हेल्थ केअर. हेल्थ केअर म्हणजे काय की बाबा तुमचे जे काही बाबा हेल्थ आहे त्या संदर्भात जे ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मिळायला हव्यात. तर या तिन्ही प्रकारच्या ह्याच्यामध्ये जे ते महिलांना संरक्षण मिळायला हवं. तर ह्यासाठी आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी ह्याच्यामध्ये महिलांसाठी वेगळी तरतूद आहे.
त्यामुळे महिलांनी कधीच असं विचार करू नये की बाबा मी जर समजा कुठेही बाबा काम करतेय किंवा कुठे बाबा मी घरात बाबा राहतेय किंवा माझं लग्न झालेलं आहे, त्यामध्ये कुठे ना कुठेतरी जे ते मला कोणत्याही प्रकारे जे ते बाबा अडचण आहे आणि ती मी बोलू शकत नाहीये, तर तुम्ही आर्टिकल 21च्या खाली जे ते तुम्ही कोर्टात जाऊ शकता. हा तुमचा अधिकार आहे. दुसरं येतं आर्टिकल 39A 39D डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे काय? मार्गदर्शक तत्वे. तर त्यामध्ये मार्गदर्शक तत्व काय दिलेले आहेत? मॅन्डेट स्टेट टू एन्श्योर इक्वल राईट्स टू लाईव्हलीहूड अँड इक्वल पे फॉर इक्वल वर्क फॉर बोथ मेन अँड वुमेन. म्हणजे काय की पुरुष आणि महिला या दोघांनाही जे आहे ते समान वेतन मिळावं. मिळतं का? मग तुम्ही मागता का? मागता का? नाही. मी स्वतः जे ते 15 वर्षाला काम करतोय, ठीक आहे, मी बघतोय. पण आता कसं आहे की मी स्वतःहून जे ते बोलायला जाऊ शकत नाही की या 2 मॅडमना जे आहे ते बाबा माझ्यापेक्षा कमी पैसे मिळत आहेत, पण त्यांना जास्त वेळ हवे. ही पुरुषी मेंटॅलिटी आहे, ही माझ्यात सुद्धा आहे आणि ही प्रत्येक पुरुषात आहे. पण त्याच वेळेस जे आहे ते बाबा आपण कष्ट करतोय, तर आपण कष्टाला आपल्या जे ते चीज मिळतंय का, हा विचार करू नका की पुरुषा एवढे मिळायला हवेत, पण आपण जेवढं काम करतोय तेवढे मागा. तुम्ही तेवढेही मागत नाही आहात. ओके, समजतंय? मी असं म्हणत नाही की बराबरी करा पुरुषांसोबत, गरज नाहीये. तुम्ही ऑलरेडी वेगळे आहात आणि तुमचं एक वेगळा जे ते वेगळं एक स्थान आहे समाजामध्ये आणि तुम्ही ऑलरेडी ते जे ते एका टोकावरती नेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी जे ते पुरुषाबरोबर जे ते कुठल्याही बाबतीत जे ते बराबरी करायची गरज नाहीये. फक्त एवढंच आहे की जेवढं तुम्हाला मिळायला हवं तेवढं हक्काने मागून घ्या. ठीक आहे. आर्टिकल 42 मॅटर्निटी रिलीफ. मॅटर्निटी रिलीफ म्हणजे काय? आता त्यामध्ये काय तरतूद केलेली आहे? डायरेक्ट द स्टेट टू प्रोव्हाइड मॅटर्निटी रिलीफ अँड एन्श्योर जस्ट अँड ह्युमन कंडिशन्स ॲट वर्क. ह्युमन कंडिशन्स ॲट वर्क म्हणजे काय की ज्यावेळेस एखादी महिला जी आहे ती गरोदर असते त्यावेळेस तिला तिच्या कामाच्या ठिकाणी जे आहे ते व्यवस्थित वागणूक मिळावी. तिला जे ते कामाचं जे काही ठिकाण आहे ते आहे ते फेवरेबल असावं. तिच्यासाठी जे काही कामाची जे काही बाबा प्रोसिजर असेल किंवा जे काही बाबा ठरलेले जे काही डे टू डे लाईफ म्हणजे डे टू डे जे काही कामाचे जे काही बाबा प्रेशर असेल ते प्रेशर थोडंसं जे ते कमी केलं जावं. त्याचसोबत तिच्या कामाच्या वेळा सुद्धा जे आहे ते कमी केल्या जाव्यात. त्यामध्ये तिच्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जाव्यात. आज कित्येक फॅक्टरीज MIDC असेल किंवा कुठल्या याच्यामध्ये असेल तिथे अँब्युलन्सची सेवा ठेवली जाते. ऍट द सेम टाइम एक डॉक्टर जे ते महिला डॉक्टर ठेवली जाते, एक नर्स त्यांच्यासोबत असते. त्याचसोबत जे एक वेगळी रूम असते जिथे त्या महिलेला जे आहे ते आराम करता येतो. जर समजा कामाचं प्रेशर वाढलं किंवा ब्लड प्रेशर वाढलं तर तिला जे ते आराम करता येतो. हे यासाठी तरतूद जे आहे ते राज्य सरकारने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि फॅक्टरीमध्ये करायला लावलेली आहे. तर जर समजा कोणी काम करत असेल आणि तुम्हाला जर असं जाणवलं की बाबा इथं अशी काही परिस्थिती नाहीये तर तुम्ही तिथल्या कंपनीला किंवा यांना जे ते सांगू शकता. ओके, कारण ह्या ज्या कंपनीज असतात किंवा फॅक्टरीज असतात या शहरी भागापासून थोड्याशा लांब असतात. तर तिथं जे आहे ते तुम्हाला हॉस्पिटल म्हणा, क्लिनिक्स म्हणा, डॉक्टर म्हणा हे लवकर मिळू शकत नाही. तर अशा वेळेस जे तुम्ही त्या कंपनीला किंवा फॅक्टरीला जे ते सांगू शकता. त्याचसोबत आर्टिकल 51AE फंडामेंटल ड्युटी imposes a duty on every citizen to renounce practices derogatory to dignity of woman. Dignity of woman म्हणजे काय? महिलांचा सन्मान. तर महिलांचा सन्मान होणार नाही अशा कोणत्याही प्रकारची कृती करायची नाहीये. ओके, मग ती कोणत्याही प्रकारे असो, मग ती शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो, कोणत्याही प्रकारे करायची नाहीये. कारण आज जर आपण म्हणत असू की बाबा माझी आई अशाशी आहे किंवा असं जे ते तिने एक वेगळं स्थान हे केलेलं आहे, माझी बहीण आज वेगवेगळ्या स्थानावर जे ते हे केलेलं आहे, आपल्याला अभिमान वाटतो ना. त्याच वेळेस जे ते महिलांना सुद्धा समाजातल्या जे ते प्रत्येकाला तेवढा मान आपण द्यायचा. जेवढा आपण मान घरातल्या महिलांना देतो तेवढाच आपण मान जे ते आईला देतो तेवढाच आपण मान दिला पाहिजे. तर त्यासाठी जे ते आर्टिकल 51AE. लेजिस्लेटिव्ह एनॅक्टमेंट्स जे आहेत, वेगवेगळे कायदे आहेत. त्यामध्ये या कायद्यांमध्ये जे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय? कौटुंबिक हिंसाचार. आता त्यामध्ये काय दिलेलं आहे? प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन फॉर वुमन फ्रॉम फिजिकल, इमोशनल, सेक्शुअल, इकॉनॉमिक अब्यूज विथ द हाऊस होल्ड. या प्रकारचे जे आहे कोणत्याही प्रकारचे हिंसाचार जर एखाद्या महिलेला जर घरात होत असेल तर त्यासाठी जे ते ती महिला जी आहे 2005च्या या कायद्याअंतर्गत जे ते कोर्टात जाऊ शकते. हा त्यांचा अधिकार आहे. ओके, कोणते? फिजिकल, इमोशनल, सेक्शुअल आणि इकॉनॉमिक या चारही याच्यामध्ये जे ते जाऊ शकते. म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे ते हिंसाचार जर त्यांच्यासोबत होत असेल, महिलांसोबत होत असेल तर त्यामध्ये महिलांसाठी जे ते हा कायदा वेगळा तयार केलेला आहे.
दुसरं येतं की प्रोव्हिजन्स, त्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स याचा जे त्या अर्थ त्यांनी समजून सांगितलेला आहे. तर त्यामध्ये इन्क्लुड्स फिजिकल, व्हर्बल, इमोशनल, सेक्शुअल आणि इकॉनॉमिक्स. व्हर्बल म्हणजे काय, आता फिजिकल माहिती आपल्याला, इमोशनल माहिती आहे, सेक्शुअल माहिती, इकॉनॉमिक माहिती आहे. व्हर्बल म्हणजे काय, राईट. आपण एखाद्याला ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस त्या व्यक्तीला जे आहे तो व्यक्ती त्या सेम ह्याच्यामध्ये घेतो असं नाहीये. आपण समोरच्याला जे ते काही गोष्टी समजून सांगू शकतो. प्रत्येक वेळेस जे ते टोमणे मारणं गरजेचं नसतं. ठीक आहे, मारा, टोमणेही मारा, पण ते तेवढेच मारा जेवढे तुम्ही सहन करू शकाल. बरोबर आहे, बरोबर आहे. माझं म्हणणं जे काय आहे ते की आपण समोरच्याला त्याच भाषेमध्ये समजून सांगा ज्या भाषेमध्ये तुम्ही समजून घेऊ शकता. तर अशा प्रकारचं जे आहे ते त्यांनी डेफिनेशन जे त्यामध्ये दिलेलं आहे. प्रत्येक वेळेस जे ते आवाज चढवून किंवा कुठल्या ना कुठल्या तरी जे ते चुकीच्या शब्दाचा वापर करून जे आहे ते त्या व्यक्तीला समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्यामध्ये जे ते हा डोमेस्टिक व्हायलन्स होऊ शकतो. आपण हा विचार करत असतो की अरे मी तर समजून सांगत होतो, मी समजून सांगत होते, पण नाही, ते समजून सांगण्याची पद्धत तशीच असते. तुम्हाला आवडेल का कोणीतरी तुम्हाला जर ना बाबा गलिच्छ भाषेमध्ये किंवा शिवी देऊन जर समजून सांगितलं तर नाही, आपल्यालाही आवडत नाही ती गोष्ट. तर त्यामुळं त्याच वेळेस आपण सुद्धा त्याच भाषेमध्ये बोलायचं समोरच्याशी ज्या भाषेमध्ये आपल्याला बोलायला, समोरच्या माणसाने आपल्याशी बोलायला हवं. दुसरं, अलाउज वुमेन्स टू सीक प्रोटेक्शन ऑर्डर्स, रेसिडेन्स ऑर्डर्स अँड मॉनिटरी रिलीफ. तर हे 3 प्रकारचे जे आहेत डोमेस्टिक व्हायलन्सच्या अंडर जे आहे ते तुम्हाला रिलीफ जे आहे ते कोर्टाकडनं मिळतात. राहायला घर, दुसरी गोष्ट म्हणजे रेसिडेन्स, प्रोटेक्शन जे आहे ते पोलिसांकडनं, आणि तिसरं जे आहे ते मॉनिटरी रिलीफ म्हणजे जे आहे ते आर्थिक पाठबळ जे आहे ते सुद्धा. एक केस लॉ आहे इंदिरा शर्मा वर्सेस विकी व्ही शर्मा, 2013 केस आहे, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे ते सांगितलं होतं. ते खाली होत नाही. ओके, ठीक आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की काही गोष्टी ज्या आहेत ती डोमेस्टिक व्हायलन्स ज्याला म्हणतात की बाबा घरगुती हिंसाचार जो असतो, कौटुंबिक हिंसाचार, ह्याची जे ना डेफिनेशन खूपच काय म्हणतात क्रिंज करून ठेवली होती, बारीक करून ठेवली होती की बाबा कुठं ना कुठेतरी जे ते फिजिकल अब्यूज झालं, शारीरिकदृष्ट्या हे झालं तरच तो जे ते कौटुंबिक हिंसाचार आहे. प्रत्येक वेळेस जे ते असं नाहीये की बाबा तुम्हाला शारीरिकदृष्ट्याच जे ते एखाद्याला त्रास दिला जाऊ शकतो, त्याला मानसिकदृष्ट्या सुद्धा दिला जाऊ शकतो. आता एक छोटीशी केस सांगतो. मला 1-1.5 महिन्यापूर्वी जे ते एका महिलेचा फोन आला होता की ती इथली नव्हती, ती छत्तीसगडची होती, लग्न करून इथं आली आहे. सोमवार पेठेत त्यांच्या म्हणजे तिचे सासरकडचे जे आहेत त्यांचं सोमवार पेठेमध्ये कपड्याचं दुकान आहे. तिचं हे दुसरं लग्न होतं आणि ज्याच्याशी लग्न केलं त्याचंही दुसरं लग्न होतं. आता त्याच्या घरात जे आहे ते आई वडील आणि तो असे 3च जण, आणि ही आता नवीन लग्न करून आलेली 4थी व्यक्ती. तर ही जे आहे ते काहीतरी वोडाफोनमध्ये पुण्यामध्ये काहीतरी कामाला लागली होती. लग्नाला झाले होते 2-2.5 वर्ष. आता घरातल्यांचं असं हे होतं की बा आमचा मुलगा काम करतो, बरोबर आहे, तो पैसा कमवतोय, तू सुद्धा काम करतेस, बरोबर आहे. तर मग त्यामध्ये जे आहे ते तू तुझा शेअर, त्यांनी त्याचा शेअर, म्हणजे ते दोघांनीही ते घरामध्ये दिला पाहिजे. काही प्रमाणात मला ऐकताना जे ते खूप सुंदर वाटलं की बाबा एक स्थान जे आहे महिलेला दिलं जातंय की मी पैसे कमवतेय, मी माझं जे ते घरामध्ये जे ते शेअर देते आणि त्याच हिशोबाने जे ते मला ते हक्क मिळत आहे. नंतर मला ज्यावेळेस ती स्टोरी पुढे पुढे जायला लागली त्यावेळेस मला जे ते कळलं की तिचा जे आहे ते जॉब गेला म्हणजे हे सुरुवातीला झालं होते. पैसे देणं, घरातले खर्च भागवणं, त्यामध्ये शेअर करून घेणं, एकमेकांसाठी जे ते खर्च करणं, तर म्हणजे भविष्यासाठी तरतूद करणं, हे सगळं जे ते घरातल्यांचं म्हणणं होतं. आता तिचा जॉब गेल्यानंतर जे आहे ते तिच्या घरातले जे आहे ते तिला फोर्स करायला लागले की तू काहीही कर, पण घरात जे आहे ते तुझा जो आधी तू शेअर देत होती तेवढा शेअर घरात आलाच पाहिजे. आता ते तू तुझ्या माहेरकडच्यांकडनं माग, नाही तर तू जे ते जॉब कर, त्याच्याशी घेणं नाही आम्हाला. मग अशा वेळेस जे आहे ती म्हटली की आता मला जॉब मिळत नाहीये, मी माहेरकडच्यांकडनं मागू शकत नाहीये, हे तिने तिच्या घरच्यांना सांगितलं. तिच्या घरच्यांनी जे आहे ते काय केलं, तिच्या घरच्यांनी जे आहे ते दुपारचं जेवण जे आहे तिच्यासाठी जेवण जे आहे करण्यासाठी बाई होती, कुक होती, ती यायची जेवण करायची. त्या कुकला सरळ सांगितलं होतं की घरात 3च माणसं आहेत, 3 माणसांचं जेवण करायचं, 4थ्या व्यक्तीचं जेवण करायचं नाही. ठीक आहे. त्या कुकनी सुद्धा जे ते एकदा विचारलं की अहो बाईसाहेब आहेत ना, म्हणजे त्या आलेल्या ताईसाहेब आहेत ना, तर म्हणले की नाही, तिने तिचा शेअर नाही दिलेला तर तिला जे ते जेवण मिळणार नाहीये. ओके. मला ह्या ज्या गोष्टी म्हणजे कळायला लागल्या की बाबा आपण एक समाज कुठे घेऊन चाललोय, म्हणजे तुम्ही मॉडर्न व्हायचं म्हणताय, वेस्टर्नायझेशन थोडंसं हे करताय, मग तिथपर्यंत मला खूप चांगलं वाटत होतं की महिलेला काम करून देत आहेत, तिला जे ते दर महिन्याला एक सर्टन अमाऊंट जे ते घरात द्यायला सांगतायत,
त्यातनं जे ते घरातला खर्च भागवतायत, भविष्याची तरतूद करतायत, या सगळ्या गोष्टी ठीक होत्या. तिची नोकरी गेली. नोकरी केल्यानंतर ती म्हटली की बाबा तुम्ही मला नोकरी शोधून द्या. तर ते म्हणतात की त्याच्याशी आमचा काही संबंध नाहीये, पण तू दर महिन्यात एवढे पैसे घरात दिले पाहिजेत. तिचं दुपारचं जेवण बंद केलं एक 15 ते 20 दिवस. त्यानंतर तिचं रात्रीचंही जेवण बंद केलं. आता विचार करा की हा जो काही प्रकार आहे की डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे फक्त शारीरिकच होत होता का? मानसिक झाला, आर्थिकही झाला, सामाजिकही व्हायला लागला. बरोबर आहे, सगळ्याच बाजूनी जे ते व्हायला लागलं. थोड्या दिवसांनी जे आहे तिचा खर्च, साधी गोष्ट आहे तिच्यावर खर्च, जे ते खर्च तिचा भागवायला जी साधी गोष्ट तिच्या नवऱ्याने करणं अपेक्षित होतं, ती जॉब नाही करते म्हटल्यावर स्वाभाविक आहे. उद्या जर समजा तो करत नसता आणि ती करत असती तर ऑब्व्हियसली ते दोघं शेअर करू शकले असते. आज त्याची अवस्था अशी की तो बायकोसाठी काही करूही शकत नाहीये. का तर बाबा आई वडिलांनी ऑलरेडी जे ते घरात काही नियम लावून ठेवलेले आहेत, त्या नियमांच्या पलीकडे जायचं नाही. तर अशी परिस्थिती जी घरात झालेली आहे. त्यामुळे ती म्हणली की मला आता डिव्होर्स पाहिजे. मी म्हटलं की तरी सुद्धा एकदा विचार करा, कारण कुठल्याच कोर्टाची इच्छा नसते की कोणत्याही एक विवाहित यांचं जे ते घर तुटावं. त्यासाठी काउन्सिलिंग सेशन्स असतात. काउन्सिलिंग झालं, आई वडिलांचं काउन्सिलिंग केलं, तेव्हा कुठं ते जे ते त्यांना समजायला लागलं. मग त्यांनी हे केलं की आपण आपला घरगुती बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये हिला जे ते आपण हे करून घेऊ शकतो. म्हणजे विचार करा की त्या आई वडिलांची, सासू सासऱ्यांचा तोपर्यंत विचार नव्हता आला की आपला मुलगा जर कपड्याचा बिझनेस करतोय तर त्यामध्ये आपण हिला जे ते मदत जे ते म्हणून हे करू शकतो. तर नाही, हा विचार त्यांच्या डोक्यात नव्हता आला. नंतर आला त्यावेळेस मग त्यांना जे ते पटल्या काही गोष्टी. मग ती जे ते घरी राहून काही गोष्टी करायला लागली, मदत करायला लागली. आणि आता पुढे जे ते त्यांचं परत आहे ते रुटीनवर लागलेलं आहे. खूप म्हणजे नाही का, आपण विचारही करू शकत नाही अशा स्थितीला जे ते आपण हा समाज नेऊन ठेवलेला आहे. सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्कप्लेस, प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिट्रेशन ऍक्ट 2013. विचार करा काय दिलंय, सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस, प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिट्रेशन 2013. 8-10 वर्षापूर्वी जे ते कायदा आलेला आहे. महिला आल्यात का हो 8-10 वर्षापूर्वीच? किती वर्ष लागले यायला कायदा? 47 पासून पकडून घ्या, आधीचं सोडून द्या, चला ब्रिटिश होते. बरोबर आहे, खूप काळ गेलेला आहे. आता त्यामध्ये काय आहे तर ऍड्रेस ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस अँड मॅन्डेट्स एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंटरनल कंप्लेंट्स कमिटी, ICC जी आहे ही एस्टॅब्लिश करायला लावली या कायद्याने. प्रत्येक कंपनीमध्ये जे आहे ते सेक्शुअल हॅरेसमेंटशी रिलेटेड एक ICC जी आहे ते एस्टॅब्लिश झाली पाहिजे. आता सेक्शुअल हॅरेसमेंट जी आहे, आता तुम्ही ज्यावेळेस म्हणता की बाबा सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस जी आहे ही ज्यावेळेस कमिटी फॉर्म होती, ही कमिटी फॉर्म करत असताना फक्त कंपनीचेच लोक नसतात. त्याच्यासाठी एक प्रॉपर जे ते स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्यातले कंपनीचे कोण असणार आहेत, बाहेरचे कोण असणार आहे, पोलीस दलातले कोण असणार आहे, सोशल वर्कर मधले कोण असणार आहे, एक मीडिया मधला व्यक्ती असणार आहे. हे अशा प्रकारची जी ती कमिटी असते इंटरनल कंप्लेंट्स कमिटी, ती कमिटी जे ते स्थापन होती. जर समजा कुठल्याही प्रकारचा असा जर बाबा केस आढळून आली तर त्यावरती ती इन्क्वायरी करते. दुसरं की प्रोव्हिजन काय आहे तर डिफाईन सेक्शुअल हॅरेसमेंट अँड प्रोव्हाइड्स मेकॅनिझम फॉर रिट्रेसल, रिक्वायर्स एम्प्लॉयर्स टू क्रिएट सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट फॉर वुमेन. जेव्हापासून हा कायदा आला आणि जेव्हापासून ह्या गोष्टी जे ते रिट्रेस व्हायला लागल्या, लोकांसमोर यायला लागल्या, लोकांनी त्यावर जे ते हालचाली करायला सुरुवात केली, तेव्हापासून कंपन्या ते जागा झाल्या आणि कंपन्या जे ते तेव्हापासून वातावरण जे ते सेफ ठेवतात. मग आता आय थिंक सो L&Tचे परवाचे CEO आय थिंक सो त्यांनी नवीन घोषणा ही केलेली आहे की महिलांना जे ते जे ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, प्रत्येक महिन्याला जे आहे त्यांना जर समजा काही बाबा आजारी वगैरे असेल तर त्यांना जे ते 2 दिवस सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. L&T कंपनीने फक्त त्यांच्यासाठी स्वतःसाठी केले. तर हळूहळू जे ते ह्या गोष्टींचा जे ते बदल व्हायला लागलेला आहे की महिलांबद्दल जे ते कुठे ना कुठेतरी नवीन नवीन जे ते गोष्टी आणल्या जातात. पुढे केसला काय होती, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997, 1997ला केस जे ते झाली आहे. 2013ला जे ते त्याच्यामुळे कायदा आलेला आहे. लेट डाऊन द गाईडलाईन्स फॉर प्रिव्हेंट सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस विच लेटर फॉर्म द बेसिस ऑफ 2013चा ऍक्ट. 1997 ते 2013 किती वर्ष झाले? 16 वर्ष. म्हणजे विचार करा केस केव्हा झाली आणि कायदा केव्हा आलाय. तर ह्यासाठी जे त्या असं आहे की त्यावेळेस बाबा समजू शकतो रिसोर्सेस नव्हते तेवढे. बरोबर आहे, रिसोर्सेस नव्हते तेवढे. आता रिसोर्सेस आहेत, आपल्याकडे सोशल मीडिया आहे, बरोबर आहे, आपल्याकडे इंटरनेट आहे, काही गोष्टींची माहिती आपण आत्ताही घेऊ शकतो. हे जरी मी आता समजून सांगत असतो हे खूप शॉर्टमध्ये, याचे जे ते खूप डीपमध्ये जे ते कायदे जे ते वाचण्यासारखे आहेत, समजून घेण्यासारखे आहेत आणि ते एक्झिक्यूट करण्यासारखे सुद्धा आहेत.
डावरी प्रोव्हिजन ऍक्ट. डावरी म्हणजे काय? हुंडा, बरोबर आहे. तर त्याचं काय आहे? टू प्रोहिबिट द गिव्हिंग और टेकिंग ऑफ डावरी. डावरी इज डिफाइंड ॲज एनी प्रॉपर्टी और व्हॅल्युएबल सिक्युरिटी गिव्हन और अग्रीड टू बी गिव्हन इन कनेक्शन विथ द मॅरेज. पेनलायझेस बोथ गिव्हिंग अँड रिसिव्हिंग द डावरी. म्हणजे देणारा आणि घेणारा या दोघांनाही त्या कायद्यामध्ये जे ते तुम्ही अडकवू शकता. ते आजकाल नवीन कन्सेप्ट निघाली डावरीची, हुंड्याची जे नवीन कन्सेप्ट निघाली आजकाल. आम्हाला काही नको, लग्न करून द्या फक्त. ठीक आहे, आम्हाला काही नको, लग्न करून द्या फक्त. मुलगा जे ते फक्त गाडीत बसून येईल, गाडीत बसून जाईल, जाताना जे ते मुलगी घेऊन जाईल. बाकीचं सगळे जे ते तुम्ही बघा, आम्हाला हातात काही नको. ठीक आहे, ही कन्सेप्ट जे ते आजकाल निघायला लागलेली. तर ही कन्सेप्ट जी आहे ही आपण एक समाज म्हणून जे ते आपण ही सुरुवात केलेली आहे, बरोबर आहे. की ह्या कायद्याच्या भीतीमुळेच जे ती गोष्ट सुरू व्हायला लागलेली आहे. माणूस आहे, माणूस कुठं ना कुठेतरी जे ते प्रत्येक गोष्टीला पाठा पडत असतो, लूपहोल काढत असतो, कुठला ना कुठेतरी मार्ग काढत असतो. आता हातात जर कॅश घ्यायची म्हटली तर मग अवघड आहे. उद्या कोणी फोटो काढला, व्हिडिओ काढला, कुणी जर बाबा पकडलं, कोणीतरी जाऊन बोललं तर कशाला? आम्ही काही नाही मागितलं बाबा, तेच म्हणले आम्ही लग्न करून देतो. ठीक आहे, तर ही प्रकारची व्यवस्था जे ते आपण हळूहळू जे ते मार्ग याच्यामधून हे करायला लागलेलो. थोड्या दिवसांनी जे ते हे सुद्धा कमी होणार आहे, हे सुद्धा बंद होणार आहे. कारण तुम्ही जर अंदाज जर बघितला असेल किंवा जर कुठनं आता तुम्हाला माहिती मिळाली असेल, रिपोर्ट्स वाचत असाल, तर काही असे बाबा घर आहेत किंवा घराणे आहेत की जे दोन्हीकडनं खर्च करतात, ते वाटून घेतात की बाबा ह्या 4 गोष्टी तुम्ही करा, ह्या 4 गोष्टी आम्ही करतो, पण ह्याच्यातली ही एक गोष्ट राहते ना, एवढी तुम्ही घ्या करून. ठीक आहे, त्यामध्ये जे ती ऍडजस्टमेंट केली जाते. ठीक आहे. हा केस लॉ अरुण कुमार अग्रवाल वर्सेस स्टेट ऑफ बिहार highlighted that the misuse of dowry laws and emphasized the need of proper investigation. आता हे इन्व्हेस्टिगेशन जे ते करणं जे ते फार अवघड झालेलं आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस म्हणता की बाबा आम्ही जे ते हुंडा घेतलेला नाही आणि समोरचाही म्हणतो की आम्ही काय हुंडा दिलाच नाही, मग ह्याचं इन्व्हेस्टिगेशन कसं? तर ह्याच्यासाठी जे ते खूप त्यावरती जे ते काम करणं गरजेचं आहे, व्यवस्थेला सुद्धा आणि सरकारला सुद्धा. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट अँड चाइल्ड मॅरेज ऍक्ट. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट जो आहे प्रोव्हाइड्स मॅटर्निटी बेनिफिट टू द वुमन एम्प्लॉईज, increases paid maternity from leaves from 12 weeks to 26 weeks. आधी जे ते 12 आठवडे जे ते सुट्ट्या मिळायच्या, एखादी स्त्री जर समजा गरोदर असेल तर तिला जे ते त्यासाठी 12 आठवडे जे ते सुट्ट्या मिळायच्या पेड लिव्स, आता त्या 12च्या झालेले 26 आठवडे. ठीक आहे, 12चे 26 आठवडे झालेले आहेत. किती वाढले? 14 आठवडे वाढले. म्हणजे आधी 12 होते, जवळपास दुप्पटपेक्षा जास्त झालेले आहेत. तर हे मिळालेले आहेत. हे अजूनही काही महिलांना माहीत नाहीयेत. ओके, काही महिलांना अजूनही त्या माहीत नाहीयेत. या प्रायव्हेट कंपनीजमध्ये सुद्धा लागू करतात. जर त्या कंपन्यांना कुठल्याही प्रकारचं अनुदान जर समजा सरकारकडनं मिळत असेल तर त्या कंपन्यांना हे कायदे जे ते लागू होतात, महिलांशी रिलेटेड जे ते खास करून. ओके, त्यानंतर मॅन्डेट्स क्रीच फॅसिलिटीज फॉर एस्टॅब्लिशमेंट्स विथ 50 और मोर एम्प्लॉईज. क्रीच म्हणजे काय की लहान मुलांचं संगोपन जे म्हणतात, किंवा मग आपण आज त्याला म्हणतो पाळणाघर जे आहे. पाळणाघर किंवा लहान मुलांचं संगोपन करण्यासाठी जे आहे कंपन्यांमध्ये आणि फॅक्टरीजमध्ये वेगवेगळ्या जे काही बाबा ऑर्गनायझेशन्स असतील त्यामध्ये 50 किंवा त्यापेक्षा जास्त जर एम्प्लॉईज असतील तर तिथं तुम्हाला पाळणाघर जे ते एस्टॅब्लिश करणं मॅन्डेटरी आहे. जर समजा एक व्यक्ती जरी समजा बाबा प्रेग्नेंट आहे किंवा गरोदर आहे, तिला मूल झालेलं आहे, तिला जर परत जर समजा बाबा कामावर रुजू व्हायचं असेल पण बाळामुळे जमत नसेल तर तिच्यासाठी जे ते संगोपन केंद्र जे आहे ते तिथं एस्टॅब्लिश करणं मॅन्डेटरी झालेलं आहे. जर 50 किंवा 50पेक्षा जास्त जर तिथे एम्प्लॉई काम करत असतील तर. प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट प्रोहिबिट्स मॅरेज ऑफ गर्ल्स बिलो 18 years अँड बॉयज बिलो 21 years. डिक्लेअर्स चाइल्ड मॅरेज ॲज वॉइडेबल ऍट द ऑप्शन ऑफ द मायनर पार्टी, प्रोव्हाइड्स द अपॉइंटमेंट ऑफ चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसर्स. हे जे ते आता बंद झालंय का? 18 वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलींची लग्न होतात का? कुठे होतात? होतात, बरोबर आहे. तर त्यासाठी जे आहे चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्टच्या अंडर जर तुम्हाला जर माहित असेल, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्या एरियामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या गावामध्ये, ह्या तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत,
तर त्यावेळेस जे तुम्ही या ऍक्टच्या अंडर तिथल्या समाज कल्याण ऑफिसरला जे तुम्ही अर्ज करू शकता आणि तिथे हा व्यक्ती अपॉइंट करून घेऊ शकता, चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसर. आता हा व्यक्ती तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हा जाऊन काय करेल, तर हा जाऊन जे तिथं किती मुली ह्या 18 वर्षापेक्षा कमी आहेत त्या शिकतायत का, त्या कुठल्या शाळेत जात आहेत, किती शिकतायत, कोणाच्या घरात आहेत, हे सगळ्या गोष्टी जे ते काढल्या जातात. त्यांच्यासोबत चुकीच्या गोष्टी काही घडतायत का, नाही घडतायत का, या सगळ्या गोष्टी आजकाल सोशल मीडिया असल्यामुळं त्यांना जिओटॅग फोटो काढून या सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट जे त्यांना सबमिट करावा लागतो. या गोष्टींवरती आता ते सेन्सस जो प्रकार असतो त्या सेन्ससच्या याच्यामध्ये जे त्यांना ते सांगावं लागतं की किती प्रत्येक घरामध्ये जे किती मुली जे ते 18 वर्षापेक्षा कमी आहेत आणि त्यांचं आता सध्या जे आहे ते शिक्षण चालू आहे का. त्यांचं जर समजा त्यांना कुठून कळालंच की बाबा त्यांचं जे ते बाबा ह्याच्यामध्ये 18 वर्षापेक्षा कमी असताना जर लग्न जे ते लावून दिलेलं आहे किंवा केलेलं आहे किंवा ठरवलेलं आहे, तर त्यावेळेस ते जे आहे ते त्या घरातल्यांची जे ते आई वडिलांची कंप्लेंट जे ते कोणती समाज कल्याणला करू शकतात. इंडियन हिंदू सक्सेशन ऍक्ट. सक्सेशन म्हणजे काय, सक्सेशन म्हणजे काय, वारस हक्क. ठीक आहे, वारस म्हणजे काय, संपत्तीच्या माध्यमातून वारसाला लाभतात. बरोबर. तर हा वैचारिक आणि संपत्तीच्या राईट. तर 1956चा आहे तो, नंतर अमेंड झाला 2005ला महिलांसाठी. त्याचा पर्पज काय होता, एन्श्योर्स इक्वल इनहेरिटन्स राईट्स ऑफ वुमन इन अँसेस्ट्रल अँड सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी. अँसेस्ट्रल म्हणजे काय की घरातल्या पूर्वजांच्या जे आहे जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीमध्ये आज महिलांना जे ते बरोबरीचा वाटा मिळतो. 2005ला कायदा आला. विचार करा केव्हा सुरू झालेलं आहे, पुन्हा 47 पासून विचार करा, त्याच्या आधीचा विषय सोडून द्या. 47 ते 2005ला कायदा आलेला आहे ज्यामध्ये महिलांना जे आहे तुम्ही जे ते लग्न झालेलं असो नसो, तुमचं लग्न झाल्यानंतर मोडलं असो किंवा विधवा असो, तुम्हाला जे ते तुमच्या वडिलांच्या जे आहे ते प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळतो, तो सुद्धा तुमच्या भावांइतकाच. की अमेंडमेंट जे आहे ते डॉटर्स वर ग्रांटेड इक्वल राईट्स ॲज को पार्टनर्स इन जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी. प्रकाश वर्सेस फुलवती ही जी आहे केस होती 2016ला. क्लॅरिफाईड दॅट द 2005 अमेंडमेंट अप्लाइज ओनली इफ द बोथ फादर अँड डॉटर आर अलाइव्ह ऑन द डेट ऑफ अमेंडमेंट. म्हणजे 2005 नंतर जे आहेत त्यांनाच फक्त ह्या कायद्याचा वापर करता येणार आहे. नाहीतर मग निघतील कोणतरी आजी पणजी वगैरे आधीच्या किंवा 2005च्या आधीच्या, अरे माझा असा जे ते हिस्सा राहिला ते 2005 नंतर. ठीक आहे, 2005 नंतर जे आहे ते तुम्हाला हे अधिकार मिळणार आहेत. ठीक आहे, हा विचारू शकता. डाऊट होता, सपोज मॅरेज केलेलं असलं, लव्ह मॅरेज केलेलं असलं आणि त्या मुलीला त्यांनी काहीतरी बॉन्ड बनवून घेतला तिकडं फक्त आणि तिला बेदखल केलं त्या संपत्तीच्या इच्छेतून, तर ती लिगल ठरतं कोर्टात त्यांचा दावा की इलिगल ठरतो. तुम्ही जे आहे ते बॉन्ड जे ते असा बेदखल करण्याचा जे ते तुम्ही त्या मुलीकडनं लिहून घेऊ शकत नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे, असा कुठलाही बॉन्ड नसतो. ठीक आहे, की बेदखल करण्याचा. कारण जे आहे ते मुलगी आणि वडील यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट नसतो, ते नातं आहे. ठीक आहे, मग ते किती काही असो. आज जर तुम्ही दत्तक घेतलेल्या मुलाला जर तुमच्या जे ते लेजिटिमेट मुलासारखं जर तुम्ही जर वागवत असाल आणि त्याला जर अधिकार कायद्याने दिलेले आहेत, तर तुमच्या लेजिटिमेट मुलीला जे आहे भलेही ती जे ते उद्या जाऊन बाबा लव्ह मॅरेज करो नाही तर ती पळून जाऊ, ती लेजिटिमेट मुलगीच राहणार आहे. ती भलेही मग 10 वर्षांनी येऊ, तिला कोर्टात अधिकार आहे. ओके, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे ते त्या ह्याच्यामध्ये राहत नाही, कारण तिने जे आहे ते वडिलांना सोडलेलं नाहीये. ठीक आहे, तिने वडिलांना सोडलेलं नाहीये. प्रॉपर्टीमधनं बेदखल करणं हे जे ते त्यांचा अधिकार नाहीये. हा वडिलांचा केव्हा होतो, वडील केव्हा हे करू शकतात, ज्यावेळेस त्यांची सेल्फ अर्न्ड प्रॉपर्टी म्हणजे स्वकष्टार्जित ज्यावेळेस प्रॉपर्टी असते त्यावेळेस ते करू शकतात की बाबा ही माझी स्वकष्टाने कमवलेली संपत्ती आहे, ही मी जे आहे ते XYZ संस्थेला दान करून टाकली, त्यावेळेस ती मुलगी काही करू शकत नाही. पण तीच प्रॉपर्टी जर मला माझ्या वडिलांकडनं आलेली आहे म्हणजे तिच्या आजोबांकडनं, त्यामध्ये जे तिचा अधिकार जे ते पहिला राहतो. याच दरम्यान जर समजा बाबा माझा मृत्यू झाला आणि मला जर समजा 2 मुलं आणि 1 मुलगी आहे, आणि जसं तुम्ही म्हटलात की मुलगी बाबा जे ते बाबा लव्ह मॅरेज करून पळून गेली, 10 वर्ष जे ते दिसलीच नाही, 10 वर्षानंतर जर समजा बाबा असं कळालं तिला किंवा मी माझा मृत्यू झालेला आहे आणि त्यावेळेस जे ते माझ्या दोन्ही मुलांनी जे ते प्रॉपर्टी जे ते बाबा वाटून घेण्याचं ठरवलेलं आहे, त्यावेळेस जे ते ती तिचा शेअर मागू शकते कोर्टामध्ये. ठीक आहे. सर दुसरं असं कन्सर्न होता
की वडील असं स्वतः लिहून देऊ शकतात का की मला माझ्या मुलाला प्रॉपर्टीतलं काही द्यायचं नाहीये असं, त्याला काही बेस असतो का म्हणजे वडिलोपार्जित असेल तर? वडिलोपार्जित जर त्यामध्ये हे असेल ना तर आता ते कसं आहे, त्यांना तसं जे ते लिहून देऊ शकत नाही, लिहून घेऊ शकत नाही, ते त्याला लिहून द्यावं लागेल की बाबा मी जे आहेत माझे अधिकार सगळे जे ते सोडून दिलेत. ओके, त्याला जे आहे ते हक्क सोडपत्र म्हणतात की तुम्ही तुमचे जे हक्क आहेत त्या प्रॉपर्टीमधनं सोडून देता. तर हे त्या मुलांनी द्यायचे वडिलांना की बाबा मी जे आहे ते वडिलोपार्जित जे काही बाबा संपत्ती आहे त्यामध्ये मी माझे अधिकार सोडून देतोय, हे त्यांनी लिहून द्यायचे, कारण तो त्याचे अधिकार जे ते त्याग करतोय. हे वडिलोपार्जित जे काही प्रॉपर्टी आहे त्यामध्ये वडील जे ते हे प्रकार जे ते मुलाकडनं करून घेऊ शकत नाही, त्याला जबरदस्ती करू शकत नाही. त्यांनी जर स्वतःहून करून दिलं तर ठीक आहे. ओके, कारण जर समजा नावं जर लागायची झाली तर त्याचं नाव लागणारच आहे, आणि नाव लागल्यानंतर त्याला हक्क सोडता येणार आहेत. नाव लागायच्या आधीच हक्क सोडू शकत नाही तो. नाव कधी लागतं? 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर की कसं असते ती प्रोसिजर? नाही, नाव जे ते आधीच लागतं. 18 वर्षाच्या आधी पण नाव लागू शकतं, फक्त एवढंच की त्याला गार्डियन म्हणून जे ते आई वडील राहतात त्यावेळेस. मग त्यामध्ये जे ते नाव लागल्यानंतर ते हे येतं किंवा गार्डियन आहेत, वयाचे एवढे हे झाल्यानंतर त्याचं नाव जे ते लावण्यात यावं म्हणून. मग ते त्याच्याकडे असा होता की म्हणजे समजा आई वडील असं दाखवू शकतात ना की हा आमचा वारस नाहीये किंवा आम्हाला याला नाव लावायचं नाहीये याचं, असं दाखवू शकतात ना जर प्रॉपर्टीमध्ये? ते जर सांगायला गेले तर मुलांनी जर उद्या कंटेस्ट केलं तर मग ते अवघड जाईल. मुलगा कोर्टात जाऊ शकतो, त्याच्याकडे जर पुरावे आहेत किंवा मी यांचाच मुलगा आहे किंवा हे माझे आई वडील आहेत तर तो कोर्टात जाऊन तिथे भांडू शकतो. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 जो अमेंड झाला त्यानंतर 2021 मध्ये मेडिकल टर्मिनेशन जे आहे, मेडिकल टर्मिनेशन म्हणजे काय? मिसकॅरेजच्या संदर्भात आहे. एखादी जर समजा बाबा महिला आहे आणि ती गर्भवती आहे आणि तिला जर समजा बाबा आपल्या पोटात जे असलेलं बाळ आहे ते टर्मिनेट जर करायचं असेल तर त्यासाठी जे ते कायदा हा 1971 ला आला होता, पण नंतर जशी जशी सायन्स आणि टेक्नॉलॉजी वाढत गेली तसं तसं 2021 ला जे ते अमेंडमेंट करावी लागली. आता अमेंडमेंट केली काय? अलाउज मुवमेंट टू टर्मिनेट प्रेग्नन्सीज अंडर स्पेसिफिक कंडिशन्स. शेवटचे 2 शब्द जे ते बघून ठेवा. स्पेसिफिक कंडिशन्स म्हणजे पोटात असलेलं बाळ जे आहे ते तुम्ही जे आहे ते पाडू शकता, पण त्याला जे ते काय आहे बाबा स्पेसिफिक कंडिशन्स आहेत. ते स्पेसिफिक कंडिशन जे आहे त्यामध्ये त्यांनी खाली जे ते कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर म्हणून नाव दिलेलं आहे, पण त्यामध्ये जे ते आईच्या जीवाला धोका आहे, मुलाच्या जीवाला धोका आहे, किंवा मुलगा जन्माला आल्यानंतर जेव्हा मुलाच्या जीवाला धोका आहे, किंवा मुलगा जन्माला आल्यानंतर आईच्या जीवाला धोका आहे, अशा याच्यामध्ये जे आहे ते मेडिकल टर्मिनेशन करू शकतात. याच्यासाठी जे ते तुम्हाला परमिशन जे आहे ते घ्यावी लागते. त्यासाठी जे ते तुम्हाला हॉस्पिटलच्या याच्यामध्ये हे सुद्धा करावं लागतं. ससूनमधनं जे म्हणजे आता पुण्यात आहोत म्हणून ससूनमधनं जे ते रिपोर्ट पण काढावा लागतो की अशाच्या प्रकारे जे ते बाबा तब्येत जे ते कुठं ना कुठेतरी खालावू शकते, मुलाची म्हणजे बाळाची असो किंवा आईची असो, त्यामध्ये ते टर्मिनेट करू शकते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे आहे ते जबरदस्ती तुम्ही आईवर करू शकत नाही. ठीक आहे, आईवर जबरदस्ती करू शकत नाही. त्यासाठी जे तुम्हाला आईची कन्सेंट गरजेची आहे. तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल दवाखान्यामध्ये आपण ऑपरेशन करायला जातो त्यावेळेस जर आपण स्वतः त्या बेडवर असो ऑपरेशनसाठी, त्यावेळेस आपले आई वडील भाऊ बहीण मित्र वगैरे यांची जे ते कन्सेंट घेतली जाते की याचं ऑपरेशन करू का, बरोबर आहे. पण ह्याच्या बाबतीत जे ते तुम्हाला आईची परमिशन घ्यायची आहे का? तर ऑपरेशन कोणाचं आहे? बाळाचं आहे. ऑपरेशन बाळाचं आहे, तिथं आईची आपल्याला जी परवानगी घ्यायची आहे. वडिलांची सुद्धा, त्या मुलाच्या वडिलांची सुद्धा परवानगी घेतली जात नाही. आईला विचारलं जातं, आईला जे ते रिपोर्ट सगळे समजून सांगितले जातात किंवा हे असं होणार आहे, जन्माला आल्यानंतर असंच होऊ शकतं, ही अशी परिस्थिती आहे, ह्या कारणासाठी जे ते आपल्याला बाबा टर्मिनेट करावं लागणार आहे. एकतर ते हिंदी पिक्चरमध्ये बघितलं असेल ना तुम्ही की बाबा एक तो माँ बच सकती है या फिर बच्चा, ते असे ज्यावेळेस ती नर्स येऊन सांगते किंवा ती डॉक्टर येऊन सांगते तर त्यावेळेस जे ते तो हे जे आहे तो म्हणतो की बाबा असं आहे, त्यावेळेस ती आई म्हणते की नाही 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 मला माझं बाळ जे ते होऊन द्यायचं नाही वगैरे वगैरे. ओके, सो द सेम थिंग, काही वेगळं हे नाहीये. त्यामध्ये आईला जे ते पहिलं सांगितलं जातं की अशी परिस्थिती आहे ते समजून सांगितलं जातं, त्यावर मग जे ते तुमची पुढची प्रोसिजर पूर्ण केली जाते. दुसरं काय की अमेंडमेंट्स इन्क्रीज द अपर लिमिट ऑफ अबॉर्शन फ्रॉम 20 to 24 वीक्स फॉर सर्टन कॅटेगरीज ऑफ वुमन. आता 20 आठवड्याच्या आत जे ते आधी जे ते तुमचं अबॉर्शन जे ते होऊ शकत होतं, आता त्याचे आठवडे वाढवले 24ला. ठीक आहे, त्यामध्ये काय केलेलं आहे तर कित्येक वेळा जे ते असं होतं किंवा फिजिकल कंडिशन जी आहे आईची जर समजा सुधारत असेल तर मग ते जे ते अबॉर्शन थांबवलं जातं.
पण त्यासाठी फक्त 4च आठवडे दिलेत, म्हणजे 1च महिना दिलेला आहे, बरोबर आहे. आणि त्यामध्ये जर समजा बाळाची जी प्रकृती जर समजा सुधारत असेल तर हरकत नाहीये. मेडिकल टेस्ट केल्या जातात की हो बाबा जन्माला आल्यानंतर जे ते आईलाही धोका नाहीये, बाळालाही धोका नाहीये. ह्याचा जर त्या 20 ते 24 मध्ये जर अंदाज आला तर मग जे बाबा ती प्रेग्नन्सी आई तशी जे रेग्युलर ठेवली जाते, नाही तर मग ते अबॉर्शनकडे घेऊन जाते. ऍडिशनल प्रोव्हिजन्स अलाउड अबॉर्शन इन केसेस ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर म्हणजे तेच की जे प्रेग्नन्सीची काही प्रोसिजर आहे फ्रॉम द डे 1 टू द डे लास्ट जो काही डे असेल त्यामध्ये जे ते कुठे ना कुठेतरी फेल्युअर काही ना काहीतरी गेलेलं आहे. फेल्युअर म्हणजे काय, मिसकॅरेज वगैरे होणं, कुठल्या तरी प्रकारचं फिजिकल जे ते हार्म होणं, बॉडीली जे आहे ते इंटरनल कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं फेल्युअर होणं, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन असेल किंवा काही हे असेल त्याच्यामध्ये फेल्युअर होणं, त्यासाठी जे ते हे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. ओके, बरं आपल्याकडे वेळ आहे ना, 15 मिनिटं. यस, नाही तर मग एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात आपण आणि 15 मिनिटं घेऊया, काही हरकत नाही ना. ठीक आहे. सो नेक्स्ट जे आहे मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की आपण जे आहे ते थोडेसे जे ते संविधानिक जे काही अधिकार आहेत ते बघितले. आता असे आपण जे ते बघणार आहोत जे क्रिमिनल लॉज जे आहेत त्यामध्ये आता 1 जुलै 2024ला जे ते आपले क्रिमिनल लॉज बदलले. आधी इंडियन पिनल कोड होतं, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट होता, क्रिमिनल प्रोसिजर कोड होते, हे सगळे जे ते ब्रिटिशांनी बनवून ठेवलेले होते. ठीक आहे. त्यामध्ये 1860 1872 याच्यापासून जे ते करत आलेलो होतो आपण. आता हे जे कायदे आहेत BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे 3 जे कायदे आहेत हे 1 जुलै 2024ला जे ते केंद्र सरकारने लागू केलेले आहेत. जास्त काही फरक केलेला नाहीये, जास्त काही वेगळे त्यामध्ये कन्सेप्ट हे केलेले नाहीये, पण शिक्षा वाढवलेल्या आहेत. काही गोष्टींचे डेफिनेशन जे आहेत त्या डेफिनेशन बदललेले आहेत. आणि ते कसे बदललेले आहेत ते आपण बघूया. तर भारतीय न्याय संहिता म्हणजे काय किंवा जो जुना इंडियन पेनल कोड आहे तो, तर त्यामध्ये काय केलेलं आहे, सेक्शन 63 रेप रिप्लेसेस सेक्शन 376 ऑफ IPC. आधीचा जो कायदा होता त्यामध्ये इट डिफाइन्स रेप अँड प्रिस्क्राइब स्ट्रिंजेंट पनिशमेंट्स इन्क्लुडिंग द डेथ पेनल्टी फॉर रेप ऑफ मायनर्स. याच्यामध्ये जे आहे जो रेपचा जो काही सेक्शन आधीचा होता 376चा तो त्यांनी 63ला आणलेला आहे. त्यामध्ये त्यांनी डिटेल्ड जे आहे ते डेफिनेशन दिलेली आहे. ती डेफिनेशन जर तुम्ही वाचायला गेलात तर त्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या प्रकारे जे आहे ते तुम्ही आपण जे विचार करतो की रेपची व्याख्या जी आहे ती तेवढ्याच ह्याच्यापर्यंत लिमिट न राहता की त्याच्याही पुढे जाऊन जे त्यांनी वेगवेगळ्या जे ते कंडिशन्स त्यामध्ये जे ते इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर येतं निर्भयाची केस होती मुकेश अँड अनदर्स वर्सेस स्टेट ऑफ NCT ऑफ दिल्ली 2017ची. निर्भयाची केस आपण 2017ची बघितली. लेड टू इंट्रोडक्शन ऑफ डेथ पेनल्टी फॉर रेप ऑफ मायनर्स. त्यावेळी जे ते मायनर्स वरती म्हणजे जे आहे ते 18 वर्षापेक्षा कमी असणाऱ्यांवरती जर रेप झाला तर त्यासाठी डेथ पेनल्टी जे ते डिरेक्टली पनिशमेंट ठेवलेली आहे. त्यामध्ये जे ते कुठल्याही प्रकारचे ते ठेवलेले नाहीये 7 वर्ष 10 वर्ष आणि ते मग 14 वर्ष वगैरे प्रकार नाहीये. डेथ पेनल्टी डायरेक्ट आहे. ओके. सेक्शन 64 मॅरिटल रेप. While the marital rape is not explicitly criminalized, the BNS retains the exception of non-consensual sexual intercourse within a wife aged 15 years and above. ओके. त्यामध्ये जे आहे की मॅरिटल रेप म्हणजे काय की बाबा त्यामध्ये जे ते लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर जर समजा पुरुषाकडनं म्हणजे आपल्या नवऱ्याकडनं जर समजा जबरदस्ती होत असेल तिची इच्छा नसताना काय दिलेलं आहे इथं नॉन कन्सेन्शुअल सेक्शुअल इंटरकोर्स जे आहे तो जर होत नसेल संमती नाहीये तर नाहीये. ओके. वेन इट्स नो. ठीक आहे. ह्या शब्दांमध्ये जे आहे ते त्यावेळेस त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे की ज्यावेळेस इंडिपेंडंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडियाची ज्यावेळेस केस होती त्यावेळेस जे आहे ते जे मला जज हे माहीत नाही म्हणजे मी ते रेकॉर्डिंग ज्यावेळेस ऐकत होतो म्हणजे कोर्टाचा व्ह्यू ह्याच्यामधलं त्यावेळेस ज्यावेळेस हे इंडिपेंडंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे केलं जात होतं त्यावेळेस आदर्श जे होते त्यामध्ये वकील ज्यावेळेस म्हणत होते की नाही ते म्हणजे लग्न झालेल्या लोकांचं मग दोघांना जे ते म्हणजे नाही का सेक्स ही जी गोष्ट आहे ही जी आहे ते तुमचं लग्न जे ते पूर्ण करते आणि वगैरे या सगळ्या गोष्टी खूप समजून सांगत होते. तिथे जे आहे एक मेल जज जे आहे ते बसले होते. ते ज्यावेळेस म्हटले की वेन इट इज नॉन कन्सेन्शुअल म्हणजे काय की वेन इट्स नो कळलं. त्याला वेगळा काही फाटा फोडायचा नाहीये. नाही आहे तर नाही आहे त्याचा अर्थ नाही म्हणूनच घ्यायचा आहे.
ओके, बघू, सांगते, वेळ नाहीये, थोडा वेळ थांबा, हे असे जे ते फाटे फोडायचे नाहीयेत त्याला. हे कोर्टाने त्यावेळेस जे आहे ते दोन्ही वकील, मागं बसलेल्या सगळ्या ऑडियन्स आणि सगळ्यांना जे ते समजून सांगितलं. त्यावेळेस कोर्टामध्ये जे आहे ते मोजून 5 महिला होत्या, बाकीचे सगळे पुरुष होते. ओके. BNS seeks to replace the IPC and introduces several punishments to protect women's rights, and key sections include domestic violence provisions, cruelty by husband or relatives. काय आहे तर सेक्शन 74 cruelty by husband or relatives replaces the section 498A of IPC. It penalizes cruelty by husband or his relatives towards a woman, including harassment for dowry. ह्याच्यासाठी जे ते सेक्शन 74च्या अंडर जे ते त्यांनी कायदा दिलेला आहे. तुम्हाला जर घरात कोणत्याही प्रकारचा जर बाबा हिंसाचार होत असेल तुमच्यासोबत, मानसिक, शारीरिक, आपण बघितलेलं आहे मगाशी, किंवा कुठल्याही प्रकारचा जर कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर तुम्ही BNSच्या सेक्शन 74च्या अंडर जे ते तुम्ही कोर्टात केस दाखल करू शकता. फक्त शारीरिक, मानसिकच नाही तर डावरी म्हणजे काय की बाबा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हुंडा मागितला जातोय किंवा हुंडा येत नाहीये, मिळत नाहीये, यासाठी कोणत्याही प्रकारचा जर बाबा हिंसाचार होत असेल तर त्यासाठी तुम्हाला जे ते कोर्टात 74 अंडर जाऊ शकता. केसला अरुण कुमार अग्रवाल वर्सेस स्टेट ऑफ बिहार मध्ये जे झालं होतं, हायलाइटेड मिसयूज ऑफ डावरी लॉज अँड एम्फसाइज नीड ऑफ प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन. ही केस आपण मागाशी जे ते बघितलेली आहे. या केसमध्ये जे तोच प्रकार झालेला आहे. हे प्रकार जो आहे तो स्टेट ऑफ बिहारमध्ये जे ते हा प्रकार जिथे जरा जास्त झाला होता त्या दरम्यान, म्हणजे 2000 पासून ते 2015च्या दरम्यान, की ते डावरी जे आहे, हुंडा जो आहे, ही कन्सेप्ट जी खूप जास्त व्हायला लागली होती. आणि तिकडे हिंसाचार म्हणजे असा हिंसाचार नसतो त्यांच्याकडे, म्हणजे ते काय म्हणतात ते शस्त्र वगैरे वापरून तो हिंसाचार हे असतो. म्हणजे जर समजा एखाद्या महिलेला जर समजा ती ऐकत नाहीये किंवा तिच्या घरातले ऐकत नाहीयेत, मग त्यांच्यावरती फिजिकल जे ते कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे जे ते हिंसाचार करायचा, त्यांच्या घरी जाऊन जे ते त्यांना मारायचं, अशा प्रकारचे जे ते खूप काही गोष्टी व्हायला लागल्या होत्या. तर त्यासाठी त्यांनी दिले की नीड फॉर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे बाबा मुलाकडचे हे मुलीकडच्या घरच्यांना जे ते डावरीसाठी जे हे करतात त्यांना घरात घुसून जे ते काही ना काहीतरी शारीरिकदृष्ट्या जे ते मारहाण करतात, का बाबा ते पैसे देत नाहीये. आणि त्या प्रकारे मेंटल टॉर्चर जे त्या मुलीला व्हायला लागलं होतं. म्हणजे त्या मुलीला समोर बसवायचे आणि तिच्या वडिलांना मारायचे. म्हणजे अशा प्रकारचे जे ते गोष्टी काही काही तिकडं होत होत्या. भारतीय न्याय संहिता परत सेक्शुअल हॅरेसमेंट प्रोटेक्शन सेक्शन 75 आउटरीचिंग द मॉडेस्टी ऑफ वुमन रिप्लेसेस द सेक्शन 354 ऑफ IPC. इट क्रिमिनलाइजेस असॉल्ट और क्रिमिनल फोर्स विथ द इंटेंट ऑफ आउटरीच द वुमन्स मॉडेस्टी. मॉडेस्टी म्हणजे काय? विनय, बरोबर आहे. तर एखाद्या महिलेचा विनयभंग करणे जे आहे ते गुन्हा आहे. मग तो कसाही असो, तुम्ही बोलताना जर होत असेल, चालताना होत असेल, शेजारी बसलेला आहात, तुमच्या जर समजा बाबा वागण्यातनं काहीतरी होत असेल तर तो विनयभंग आहे. त्यामध्ये सेक्शन 75च्या अंडर जे ते तुम्ही गुन्हा करत आहात. म्हणजे तुम्ही कामाच्या ठिकाणी असो, तुम्ही PMTच्या बसमध्ये बसलेला असो, किंवा तुम्ही एका गार्डनमध्ये चालत असो, फुटपाथवरती चालत असाल, एका हॉटेलमध्ये मॅगडीमध्ये बसलेला आहात तरी सुद्धा. ओके. ही म्हणजे असं हे नाहीये किंवा मी खूप असं वाढवून चढवून बोलतोय, पण या गोष्टी जे ते मी बघितलेल्या आहेत, केसेस माझ्याकडे आलेले आहेत. मॅकडॉनल्ड्समध्ये जे ते पाण्याचा ग्लास घेऊन जाताना तो पाण्याचा ग्लास अडखळल्यावर त्या मुलीवर पडला आणि त्या मुलीने जे आहे ते सेक्शन 354च्या अंडर केस टाकली होती. आता तुम्ही म्हणाल का, काय कारण होतं? पाणी पडलं ना, पाणी पडलं अंगावर, बरोबर आहे. तो अडखळला आणि पाणी जे ते अख्खं पडलं अंगावर, सगळ्यांनी बघितलं. त्यावेळेस जे आहे ते त्या महिलेने जे आहे ते केस हे केली होती. आपण सेशन झाल्यानंतर जे ते याच्यावर चर्चा करूयात. तुम्ही विचार करून ठेवा की का केस केली असेल. ठीक आहे. लीगल प्रेसिडेंट केस लॉ. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान लेट डाऊन गाईडलाईन्स फॉर प्रिव्हेंट ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस. ठीक आहे. विशाखा वर्सेस जी स्टेट ऑफ राजस्थान 1997 ची केस आहे, ही लँडमार्क केस आहे. या केसमुळे जे ते या सेक्शुअल हॅरेसमेंटचे रिलेटेड जे ते कायदे बदलले गेले आहेत. ट्रॅफिकिंग अँड एक्सप्लॉयटेशन प्रोव्हिजन. ट्रॅफिकिंग लॉज सेक्शन 88 ट्रॅफिकिंग ऑफ पर्सन replaces the section 370 and 370A of IPC. It criminalizes trafficking for the purpose of prostitution, forced labor or any form of exploitation. त्यामध्ये जे आहे ते कोणत्याही महिलेचं जे आहे ते वैश्य व्यवसाय करण्यासाठी जर जबरदस्ती वापर केला जात असेल किंवा नुसताच त्यासाठी नाही तर फोर्स्ड लेबर म्हणजे काय? हा, वीटबिगारी म्हणू शकता.
पण त्यामध्ये जे आहे ते जबरदस्ती जे आहे एखाद्या व्यक्तीला जे आहे ते घरकामासाठी सुद्धा ठेवणे. म्हणजे काय की बाबा त्या व्यक्तीला जे ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानसिक किंवा आर्थिकदृष्ट्या जे आहे ते प्रेशर आणणे आणि त्याला जे ते घरात कामाला ठेवणे. कारण त्याला जे जर समजा त्या महिलेला जर समजा बाबा राहायला घर नाहीये किंवा बाबा घरातल्यांनी जर बाबा ते हे करत नसतील त्यावेळेस तिच्यावरती ते प्रेशर आणणं की तू आमच्या घरातच काम केलं पाहिजेस, तुला आम्ही जे ते 2 वेळेचं खायला देऊ, राहायला घर देऊ, कपडे देऊ, अशा प्रकारचे जे ते कोणत्याही प्रकारचं प्रेशर जे ते आणून तिला जे ते तुम्ही अशा गोष्टी करायला लावू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही ती काम करत असेल तर तिला जे ते पगार द्या, पण तिला जे ते त्या पगारापायी किंवा त्या कोणत्याही प्रकारच्या साधनांपायी जे ते तुम्ही प्रेशर आणू शकत नाही. लँडमार्क केस लॉ बुद्धदेव करमस्कर वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल 2011 ची केस. रिकॉग्नाइज द राइट्स ऑफ सेक्स वर्कर्स अँड एम्फसाइज द नीड ऑफ कॉम्बॅट ट्रॅफिकिंग. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता Expedited Justice 176 mandates the completion of investigation in rape cases within 2 months. Completion of investigation जे आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन जी आहे ती तुम्हाला जे ते 2 महिन्याच्या आतमध्ये काही करून पूर्ण करायची आहे. रेपचे जर समजा कुठली केस असेल तर त्या संदर्भातली जी आहे केस जी आहे इन्व्हेस्टिगेशन ही 2 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण झाली पाहिजे. हे सेक्शन 176 मध्ये दिलेले आहे. इन्व्हेस्टिगेशन केस 2 महिन्यामध्ये संपत नाही. ठीक आहे, हा खूप मोठा गैरसमज आहे. लोकांना असं वाटतं की हा सेक्शन वाचल्यानंतर ही 2 महिन्यात जे केस संपली पाहिजे. ठीक आहे, नंतर मग येतात खूप ह्याच्यामध्ये सोशल मीडियावर टाकायला काय सरकार काम करतंय 2 महिन्यात सांगितलं सॉल्व्ह करायला. इन्व्हेस्टिगेशन ही 2 महिन्यांमध्ये जे ते तुम्हाला पूर्ण करायची आहे. विक्टिम या प्रोसिजरमध्ये आणि फास्ट ट्रॅक कोर्टवरती केस चालते त्यात मग काय डिफरन्स असतो? फास्ट ट्रॅक कोर्टला स्पेशल काही असतं का त्याच्यासाठी? फास्ट ट्रॅक कोर्ट जो असतो तो एस्टॅब्लिश केला जातो, त्यासाठी सरकार जे ते स्थापन करतं. सरकार आणि ज्युडिशरीमध्ये हायकोर्ट हे जे ते स्थापन करत असतात. ते स्थापन करताना फास्ट ट्रॅक कोर्ट ज्यावेळेस स्थापन होतं त्यावेळेस स्थापन करताना जे आहे तुम्हाला काही प्रकारचे ठराविक प्रकारचे जजेस त्यासाठी अपॉइंट करावे लागतात. त्यामध्ये जे आहे ही जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर जी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्ट थ्रू जे ते अवलंबिली जाते. म्हणजे काय की आपण कोर्टात ज्यावेळेस सांगतो की आम्हाला जे ते इन्व्हेस्टिगेशन जे ते सेक्शन 176 च्या अंडर जे ते कोर्टाकडनं अपेक्षा किंवा ही सेक्शन 176 च्या अंडर जे ते मॅटर चालवावं किंवा ही प्रोसिजर जे ते पूर्ण व्हावी, त्यावेळेस मग कोर्ट ऑर्डर देतं की सेक्शन 176 च्या अंडर जे ते बाबा प्रोसिजर पूर्ण करा. मग पोलीस जे आहेत त्यानंतर तुमचे फॉरेन्सिक सायन्सवाले जे आहेत हे सगळे जे आहेत ते 2 महिन्यांच्या ह्याच्यामध्ये तुमचं प्रोसिजर पूर्ण करतात. फास्ट ट्रॅक कोर्ट ही संस्था आहे, सेक्शन प्रोसिजर आहे. प्रोसिजर तुम्हाला कोर्टात मांडायची आहे आणि कोर्ट मग त्याप्रमाणे जे ते पुढे काम करायला लावणार आहे. ठीक आहे. विक्टिम प्रोटेक्शन 177 प्रोव्हाइड्स फॉर इन कॅमेरा ट्रायल्स अँड प्रोटेक्शन ऑफ आयडेंटिटी ऑफ रेप सर्व्हायव्हर्स. जर समजा रेप झाला नाही झाला त्या याच्यामधनं जर समजा कोणी सर्व्हायव्हर असेल ती व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीची आयडेंटिटी वाचावी यासाठी इन कॅमेरा जे आहे ते प्रोसिजर चालते. म्हणजे त्यावेळेस जे आहे तिथे कोर्टामध्ये जज आणि दोन्ही पार्टीजचे वकील आणि दोन्ही पार्टीज याच्या व्यतिरिक्त जे आहे ते कोर्टामध्ये दुसरं कोणी नसतं. ओके. त्यावेळेस जे आहे ते कोर्टाचे ऑफिसर जे असतात म्हणजे डाव्या बाजूला जे स्टेनो बसलेले असतात ते, उजव्या बाजूला भाऊसाहेब असतात ते, एवढीच लोक जे ते त्यावेळेस असतात. बाकीचा फाफड पसारा बाकीची गर्दी जी आहे ते सगळी कोर्टाच्या बाहेर ठेवली जाते. ओके. का तर त्या व्यक्तीची जी ते आयडेंटिटी आणि या सगळ्या गोष्टी जे आहेत ते सेफगार्ड केल्या जाव्यात यासाठी. ओके. आणि यांच्या तारखा सुद्धा जे ते वेगळ्या ठेवल्या जातात. त्या तारखेला जर समजा रेपशी रिलेटेड जर समजा कुठली तारीख असेल किंवा मॅटर सांगणार असेल त्यावेळेस त्याच्या 1 तासभर आणि तासभर नंतर जे ते कुठल्या प्रकारचं मॅटर ठेवलं जात नाही. का तर बाबा कोण व्यक्ती आहे, साधी गोष्ट आहे ना. तुम्ही नुसतं कोर्टात जर समजा बाबा त्या व्यक्तीचं आयडेंटिटी प्रोटेक्ट केली, कोर्टातनं बाहेर पडल्यानंतर जे ते 4 लोक बघणार आहेत, बरोबर आहे. तर तिथं ते प्रोटेक्शन जे आहे ते तुम्हाला तासभर आधी तासभर नंतर अशा याच्यामध्ये जे ते राहतं. सहजासहजी जी कोणी व्यक्तीम आहे ज्या व्यक्तीवर बाबा रेप झालेला आहे त्या व्यक्तीला सहजासहजी जे आहे तुमच्या जे जज असतील त्यांच्या जे इथे केबिन किंवा त्यांचे जे लाऊंज असतात त्यामध्ये थांबवलं जातं. तिथून मग त्यांना जे ते अंदाजात तिथूनच परत नेलं जातं. ओके. केस लॉ दिल्ली डोमेस्टिक वर्किंग वुमन्स फोरम वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994 एम्फसाइज्ड द नीड फॉर स्पीडी ट्रायल्स अँड विक्टिम सपोर्ट इन रेप केसेस. 1994च्या याच्यामध्ये केसमध्ये हे झालं होतं की स्पीडी ट्रायल्स हे गरजेचे आहेत. कारण त्या व्यक्तीवर ज्याच्यावर रेप झालेला आहे किंवा जो व्यक्ती त्या ह्याच्यातनं गेलेला आहे त्याच्यावर होणारा मानसिक जो काही बाबा त्रास त्याला होतोय, शारीरिक त्रास होतोय किंवा कुठल्याही प्रकारचं जे ते बाबा
त्या याच्यामध्ये आर्थिक त्रास होत असेल, या सगळ्या गोष्टींमधनं जे त्या व्यक्तीला लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण तो व्यक्ती जर त्यावेळेस त्यातनं नाही निघाला तर तो जे ते आयुष्यभर निघत नाही. कारण त्या व्यक्तीला जे त्या गोष्टी जे ते मानसिकदृष्ट्या जे ते चालू राहतात त्या डोक्यात, आणि त्या व्यक्तीवरती ती व्यक्ती जी आहे ती पुढचे काही वर्ष त्यामधनं जे ते बाहेर निघू शकत नाही, आणि त्यातच त्या व्यक्तीचं जे ते आयुष्य संपतं. Protection of victims 178 allows recording of statements by female police officers and in presence of women's family or friends. 178 च्या अंडर जे ते कोणतीही महिला जे ते हे करू शकते, ज्याच्यामध्ये जे स्टेटमेंट आहेत ते फिमेल पोलीस ऑफिसर्सनीच जे ते तिचे जे काही असतील ते बाबा एव्हिडन्स आणि सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. त्यामध्ये जे दुसरं कोणीही, तुमची जर इच्छा नसेल की कुठल्याही मेल ऑफिसरनी घेऊ नयेत तर तुम्ही नाही म्हणालात तर नाही घेणार, त्यावेळेस फिमेल ऑफिसर पाहिजे तर फिमेल ऑफिसर तुम्ही मागून घेऊ शकता. दुसरी गोष्ट, त्यावेळेस जर तुमची इच्छा असेल की बाबा घरातली कोणीतरी एक व्यक्ती तुमच्या सोबत असावी, वुमन्स फॅमिली मेंबर्स जे आहेत किंवा फ्रेंड्स, तर तुम्ही ते सुद्धा जे ते मागणी करू शकता की बाबा मला माझ्यासोबत जे ते घरातली ही व्यक्ती जे ती इथं पाहिजे. ज्यावेळेस मी कुठली तरी स्टेटमेंट बाबा ऑन रेकॉर्ड देतीये किंवा मी लिहून देतीये, म्हणजे पोलिसांना असेल किंवा कोर्टात असेल, त्यावेळेस जे ती व्यक्ती तुमच्यासोबत जे ते असू शकते, हा तुमचा अधिकार आहे. ठीक आहे, असं नाहीये की बाबा नाही पोलीस आले ते अचानक माझ्याकडनं जे ते स्टेटमेंट लिहून घेतलं, त्यावेळेस मी ना कोणाला फोन करू शकले ना काही, अजिबात नाही. कुठलीच दुनिया पळून जात नाही, ना पोलीस पळून जात आहेत, ना ही न्यायव्यवस्था पळून जाते, ना कुणी जात नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला जर समजा बाबा एखादी गोष्ट द्यायची असेल लिहून, किंवा तुमच्याकडनं कोणी लिहून घेत असेल, तर त्यावेळेस जे ते तुम्ही तुमचा एक मित्र, तुमच्या घरातली व्यक्ती किंवा बाबा एक फिमेल जे आहे ती पोलीस ऑफिसर तुम्ही जे ते हे करू शकता. ओके, आणि जर तुमची इच्छा असेल की बाबा तुम्हाला एकट्यात जे आहे ते स्टेटमेंट द्यायचं, एकट्यात सुद्धा स्टेटमेंट देऊ शकता. असं काही नाही की पब्लिकली जे तुम्हाला स्टेटमेंट द्यायची गरज आहे. 179 प्रोव्हाइड्स फॉर अपॉइंटमेंट ऑफ स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर्स फॉर केसेस इन्व्हॉल्विंग सेक्शुअल ऑफेन्सेस. जे सेक्शुअल ऑफेन्सेस आहेत त्यामध्ये जे ते स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर्स जे ते अपॉइंट होऊ शकतात. तुम्हाला जर समजा इच्छा असेल की एका महिलेला जर समजा तुम्ही कोर्टाला जे ते हे करू शकता की पब्लिक प्रॉसिक्युटर जे आहेत ते मेल असतील तर मेलच्या जागेवर तुम्हाला फिमेल पाहिजे असतील तर फिमेल सुद्धा जे ते कोर्ट अपॉइंट करू शकतं. त्यामुळे ती मागणी जी आहे तुमच्याकडनं गेली पाहिजे. कारण रेग्युलर ठरलेल्या प्रोसिजर प्रमाणे जी व्यक्ती असेल, ज्या व्यक्तीकडे ती केस म्हणजे क्रिमिनल केसेस जी पब्लिक प्रॉसिक्युटर जे हे करतायत त्या पॅटर्न मधले त्या व्यक्तीला जे ते अपॉइंट केलं जातं. पण तुमची जर अशी इच्छा असेल की बाबा एक महिला व्यक्ती जे ते अपॉइंट व्हावी तर महिला व्यक्ती सुद्धा अपॉइंट होऊ शकते. त्यासाठी तुम्ही कोर्टाकडे अर्ज करायचा. केस साक्षी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2004 हायलाइटेड द नीड फॉर विक्टिम फ्रेंडली प्रोसिजर्स इन सेक्शुअल ऑफेन्स केसेस. विक्टिम फ्रेंडली जे प्रोसिजर्स आहेत ते जे ते फॉलो केले गेले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाहीये की बाबा केस जी आहे ती या ठराविक वेळेतच झाली पाहिजे किंवा ठराविक याच्यामध्येच झाली पाहिजे. होऊ शकतं असं किंवा विक्टिमची नाहीये इच्छा बाबा गर्दीच्या ठिकाणी किंवा ज्यावेळेस गर्दी होते त्यावेळेस जे ती केस चालावी. तिची इच्छा असेल की बाबा सकाळी सकाळी जे ते 10 वाजता पहिली केस व्हावी ज्यावेळेस गर्दी कमी असेल, किंवा 5 वाजता व्हावी ज्यावेळेस गर्दी कमी असेल, किंवा ज्यावेळेस कोर्टामध्ये गर्दी अजिबात नसेल त्यावेळेस या गोष्टी व्हाव्यात की त्यावेळेस हे व्हावं, माझी आयडेंटिटी रिलीव्ह होऊ नये असं जर तिला वाटत असेल तर त्यावेळेस जे ते कोर्ट त्यासाठी तरतूद करतं. अर्ज फक्त जे ते तुमच्या वकिलांनी त्याप्रमाणे कोर्टाकडे करणं अपेक्षित. Compensation for victims. Section 180 mandates the provision for compensation to victims of sexual offences, including medical expenses and rehabilitation. आता जर समजा हे प्रूव्ह झालं की बाबा सेक्शुअल ऑफेन्स झालेला आहे आणि त्यामध्ये जे आहे त्या महिलेवर जे कुठल्या ना कुठल्या तरी बाबा लैंगिक हिंसाचार झालेला आहे, तर अशा वेळी जे ते मेडिकल एक्सपेन्सेस आणि रिहॅबिलिटेशन याचा खर्च जे आहे त्या व्यक्तीकडनं घेतला जातो ज्यांनी हा हिंसाचार केलेला आहे. त्यासाठी जे तरतूद ही 180 मध्ये दिलेली आहे. कोर्टाने जर ऑर्डर दिली किंवा तुला शिक्षा जे ते होतीच आहे, त्याचबरोबर जे ते ह्या व्यक्तीचं जिच्यावर बाबा सेक्शुअल ऑफेन्स झालेला आहे तिच्यासाठी जे ते तुला हॉस्पिटलचा खर्च आणि बाकीचा खर्च जे ते सगळा तुला करायचा आहे. त्यासाठी दर महिन्याला एवढे पैसे तुझ्या घरातले जे आहेत ते या व्यक्तीला जे ते देणार आहेत. तू भलेही जेलमध्ये असशील, कारण उद्या ते कारण देऊ शकतो तो की मी काही पैसे कमवत नाहीये, मी जेलमध्ये आहे, बरोबर आहे. तर अशा वेळेस जे ते ती कारण तुझ्याकडनं नाही तर तुझ्या घरच्यांकडनं जे ते पैसे येणं गरजेचं. ओके. स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस मधुकर नारायण मर्दीकर 1991 रिकग्नाइज द राईट ऑफ रेप सर्वायव्हर्स टू कंपन्सेशन. हे 1991 मध्ये जे ही केस ज्यावेळेस झाली होती त्यामध्ये जे ही गोष्ट निघाली की कंपन्सेशन देणं गरजेचं आहे. म्हणजे त्या व्यक्तीला नुसती शिक्षाच झाली तर झालं का, काय उपयोग आहे. इकडे जे येते बाबा त्या व्यक्तीला जर समजा मेडिकल ट्रीटमेंट काही घ्यावी लागत असेल त्या महिलेला तर त्यावेळेस तिचा खर्च कोण करणार. बरं, त्यावेळेस जे आहे ते मग ती व्यक्ती जी आहे जी व्यक्ती जेलमध्ये चाललेली आहे तिला जे ते हे कंपन्सेशन जे ते द्यायला लावणं गरजेचं आहे. ते नसेल देत, त्याच्याकडे पैसे नसतील तर त्याच्या घरातले देतील. ओके. ही जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था जी आहे ती महिलांसाठी ही केली जाते ज्याच्यामधनं त्याच वेळेस
ते पुरुषांवर सुद्धा एक प्रकारचा जे ते दबाव तयार होतोय की बाबा आपण जर समजा अशी कुठली तरी गोष्ट केली तर त्यामध्ये आपल्या घरातले सुद्धा जे ते कुठे ना कुठेतरी अफेक्ट होणार आहेत. म्हणजे नुसतंच आपणच होणार आहोत असं नाहीये. ओके. फेअर ट्रीटमेंट इन लिगल प्रोसिडिंग्स रिफॉर्म गोल्स फॉर BSA प्रिझम्पशन ऑफ कन्सेंट सेक्शन 53 प्रिझ्युम्स ऍब्सेन्स ऑफ कन्सेंट इफ विक्टिम स्टेट सो. आता विक्टिम स्टेट सो आता काय झालं माहिती का, म्हणजे थोडंसं जे ते सांगायला मी थोडंसं हा अँगल सुद्धा सांगतो की समजा एक बाबा पुरुष आणि महिला आहे, त्या दोघांमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी बाबा जे ते सेक्शुअल रिलेशनशिप झालेलं आहे. आता प्रिझम्पशन ऑफ कन्सेंट जी आहे ही गोष्ट जी आहे, कन्सेंट म्हणजे काय, संमती, साधा सोपा शब्द संमती. त्याचं प्रिझम्पशन जे आहे कोर्ट कसं लावतं, ठीक आहे, की त्या महिलेने संमती दिली होती का नव्हती. ठीक आहे, संमती दिली असेल तर तो जे ते तुमच्या रेपच्या व्याख्यामध्ये जे ते येणार नाही. ठीक आहे, जर नव्हती दिली तर येणार. प्रिझ्युम्स ऍब्सेन्स ऑफ कन्सेंट इफ विक्टिम स्टेट्स सो. म्हणजे ती महिला जर म्हटली की संमती नव्हती तर कोर्ट तिथं म्हणणार नव्हती, संपलं. ठीक आहे, काय दिलेलं आहे सेक्शन 53 प्रिझ्युम्स ऍब्सेन्स ऑफ कन्सेंट इफ विक्टिम स्टेट्स सो. म्हणजे जर समजा ती महिला म्हटली की नाहीये संमती तर नाहीये, मग भलेही तिने आधी दिलेली असो किंवा नसो. तर हे जे आहे हा प्रकार जो आहे सेक्शन 53च्या खाली कन्सेंटमध्ये हा जो आहे त्याचा वापर जो आहे तो BSA मध्ये जे ते खूप महिला जे ते हे करून घेतात. पण ह्याचा जे आहे त्या ह्याच्यामध्ये की नाहीये तर नाहीये त्या ह्याच्यावरती ठाम जे ते राहणं गरजेचं आहे. ओके, जर आहे तर आहे, ऑब्व्हियस आहे. त्यामध्ये जर तुम्हाला जर उद्या जर आजकाल सायन्स अँड टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे की संमती आहे का नाहीये हे सुद्धा तुमच्या DNA आणि ह्याच्यावरनं जे कित्येक गोष्टी जे जज होतात, इझिली होतात. ठीक आहे, फक्त एवढंच की त्याला जे ते खर्च जास्त होतो, त्यावेळेस जे ते खर्च होऊ नाही होऊ ही नंतरची गोष्ट आहे. पण या गोष्टी जे ते केल्या जातात. तुकाराम वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 1979 मध्ये जे ते केस झाली होती त्यामध्ये जे ते संमतीचा जे ते हा विषय निघाला होता. ती आधी जे ते हो म्हणाली होती, नंतर नाही म्हणाली. त्यामध्ये जे ते तुकाराम जे आहे त्याला जे ते शिक्षा झाली होती. BSA seeks to replace Indian Evidence Act and introduces reforms to ensure fair treatment of women in legal proceedings. Key provisions section 53 जे आहे आणि तो खाली रिपीट झालेला आहे त्यामध्ये हा replaces section 114A of Indian Evidence Act if it presumes the absence of consent of sexual offences if the victim states so in court. कळलं, सेम तोच प्रकार आहे. इन कोर्ट, कोर्टात जर ती नाही म्हणाली तर ते नाहीये, संमती नव्हती. कोर्टाच्या बाहेर जर ती हो म्हणाली आहे तो होय. ओके, तर त्यामुळं जे ते ह्या गोष्टींचा जे आहे हा जो सेक्शन आहे हा महिलांसाठी कमी आणि पुरुषांसाठी जास्त घातक आहे. ठीक आहे, हे मी एक प्रॅक्टिसिंग वकील म्हणून मी जे ते सांगतोय. ओके, म्हणजे हे मी आज का तर भाऊ पुरुष बसलेत म्हणून मी पुरुषांना सांगतोय अशातला भाग नाहीये. उद्या तुमच्याकडे सुद्धा जे ते काही लोक येतील, काही मुलं येतील जे 20 वर्षाचे असतील, 22 वर्षाचे असतील. आजकाल जे ते खूप खूप तो ट्रेंड, एक सामाजिक ट्रेंड जास्त हे व्हायला लागलेला आहे. ते 18, 19, 20ला जे ते तुमचे जे ते येल्लो रोज, रेड रोज आणि ह्याच्यापासून सुरुवात होती. मग एक टेडीबेअर येतो, टेडीबेअर नंतर जे ते चॉकलेट येतं, चॉकलेट झाल्यानंतर जे ते तुमचं जे ते काही काहीतरी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स होतात. मग ते 20-21च्या दरम्यान तो प्रकार होतो आणि मग तुम्ही ते भावनेच्या आहारी जाऊन जे तुम्ही काही ना काहीतरी उद्योग करून बसता. नंतर जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मुलीच्या घरातल्यांना कळतात त्यावेळेस मुलीच्या घरातले जे ते होतात तिच्या समोर जे ते डू ऑर डाय अशी सिच्युएशन होते. त्यावेळेस मग ती म्हणते की नाही माझी संमती नव्हती. अशा वेळेस जे आहे हे महिलांनी हे न करता पुरुषांनी शहाणं व्हावं. ओके, पुरुषांनी शहाणं व्हावं. हे मी जे आहे एक पुरुष म्हणून म्हणत नाहीये, एक प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट म्हणून सांगतोय. कारण ज्यावेळेस प्रूफ करायचं म्हटलं की अरे येस ऑर नो, ज्यावेळेस कोर्ट म्हणते की अरे नाही म्हणते ती, हो वकील साहेब तुम्ही कोणत्या गोष्टीवर भांडताय, तुम्ही साधा आणि सोपं आहे. महाराष्ट्रात एक म्हण आहे, बाप दाखवण्यात श्रद्धा घाल. तुम्ही दाखवा ना. कोर्ट काय म्हणतं, तुम्ही कागदोपत्री दाखवा, नाही तर माणूस उभा करा. आता ज्या व्यक्ती सोबत झालेल्या आहेत तीच व्यक्ती नाही म्हणतीये, तुम्ही कोणताही माणूस आणून घेऊन या. आता
तो कितीही म्हटला की नाही नाही ही हो म्हटली होती, काही उपयोग नाहीये, काहीच उपयोग नाहीये त्या गोष्टीचा. त्यामुळं जे आहे ह्या खास करून ह्या जे भारतीय साक्षर अधिनियम जो सेक्शन 53 आहे त्याच्या अंडर जे आहे ते मी एक म्हणजे कळकळीची विनंती आहे सगळ्यांनाच की बाबा 4 हात लांब राहा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेवढा लवकर जमेल तेवढा लवकर लग्न करून मोकळा. ठीक आहे, खूप फनी वाटतंय हे, हसायला खूप हे वाटतंय, पण हे खरं सांगतोय मी. ओके, कारण यातनं वाढणारे कॉम्प्लिकेशन्स आणि तुम्ही सो कॉल्ड जो काही वेस्टर्नायझेशन घेण्याचा प्रयत्न करताय ना, त्यातनं जे ते पुढं सामाजिक तेढ जे आहेत तुम्हालाच नाही तर तुमच्या घरातल्यांना सुद्धा जे ते खूप फेस करावे लागणार आहेत. ओके, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आणि विक्टिम कॅरेक्टर प्रोटेक्शन. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सेक्शन 61 allows the admissibility of electronic evidence such as emails, messages, social media posts in case of sexual harassment and stalking. स्टेट ऑफ तमिळनाडू वर्सेस सुहास कट्टी 2004 ची केस आहे, त्यामध्ये ऍडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इन सायबर स्टॉकिंग केसेस. सुंदर केस आहे ही. ठीक आहे, वाचा एकदा. अजून एक केस आहे, हे जे काही आहे ना सोशल मीडियाचा वापर करणं आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ऍडमिसिबिलिटीचा. एक संस्था आहे पुण्यातली, मी नाव नाही घेणार, तिथले एक शिक्षक होते. ते शिक्षक जे आहेत ऑब्वियस एज जे आहे ते 25-30च्या दरम्यान, नुकतंच बॅचलर्स मास्टर्स होऊन ते तुमचं नेट सेट जे काय असेल ते होऊन लागले होते. सुरुवातीचे एक 2-3 महिने गेले. 2-3 महिन्यानंतर जे ते थोडंसं मुलांबरोबर जे ते फ्रेंडली व्हायला लागले, मुलींसोबत फ्रेंडली व्हायला लागले. मग ते कॅन्टीनमध्ये जे ते जे नाही का चहा कॉफी वगैरे अशा गोष्टी हे वाढायला लागलं. वाढल्यानंतर जे ते आता ऑब्वियस आहे प्रोफेसर आहे म्हटल्यावर सगळ्या ग्रुप्सवरती असणार व्हॉट्सअपच्या मुलांच्या, ते ग्रुपचे क्लासचे ग्रुप बनवले जातात ना, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर वगैरे. त्या ग्रुप्सवरती जे ते मुलींचे नंबर आले, बरोबर आहे. त्या मुलींचे नंबर जे ते मुलींना मेसेजेस जायला लागले त्यांच्याकडनं. तयार झाला. ठीक आहे, मेसेजेस तयार झाले. काही नाही, 6 महिने जाऊन दिले मुलींनी. ज्यावेळेस मेसेजेस जरा जास्तच हे व्हायला लागले, दिवसा येत होते तोपर्यंत ठीक होतं, संध्याकाळी 8 आणि 9 नंतर 10 नंतर पडायला लागले मेसेजेस, त्यावेळेस मग जे येते ते रेकॉर्ड व्हायला लागले. बरोबर आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स तयार झाला ना. मस्त की पत्र लिहिलं, प्रिन्सिपलला दिलं, त्यासोबत आहे ना स्क्रीनशॉट काढून जे ते त्या पत्रासोबत लावून टाकले. एक दिवस जे ते सगळ्या शिक्षकांना बोलवून जे आहे त्या प्रिन्सिपलने जे ते सांगितलं गोडीत, ते बघा हे असं असं आहे. ते पत्र यायच्या आधी फक्त कानावर पडलं होतं त्यामुळं की बाबा हे असं करत जाऊ नका, विद्यार्थ्यांशी कमी हे करा. आजकाल सोशल मीडियाचा वापर जे ते खूप वाईट हेनी होतोय. मुलांसोबत सुद्धा नका करू, मुलींसोबत सुद्धा नका करू, कारण आजकाल जे ते विद्यार्थी कोणाचेच नाहीत खरे. ठीक आहे, विद्यार्थी जे ते कोणाचेच हे नाहीये. स्टुडंट्स किसी की भी सगळे नाही रहते. हे जे ते आम्हाला म्हणजे नाही का ह्याच्यामध्ये राहत असताना, म्हणजे आम्ही ज्यावेळेस ते डे टू डे लाईफमध्ये ज्यावेळेस तिथं असतो ना 8-9 तास, त्यावेळेस आम्हाला ते जे ते गोष्टी कळतात. म्हणजे जाऊन जे ते कित्येक वेळा आम्हाला असं कळतं की अरे माझ्याशी एवढं जे ते बाबा सर तुम्ही असे असं तसं वगैरे वगैरे, आणि जाऊन जे ते दुसरं शिक्षण ते सर ना काय सांगायचं घर काही शिकवत नाही, ते असं नाही तसं नाही. परत थोड्या वेळ येणार आमच्या विषयी त्या शिक्षकाबद्दल काहीतरी बोलत बसणार. ठीक आहे, हे आम्हाला अनुभव आलेला आहे. त्यामुळं जे ते ह्या गोष्टी ज्यावेळेस होत असतात त्यावेळेस ते प्रिन्सिपलने सांगितलं सगळ्यांना की बाबा हे असं करत जाऊ नका, असं नाही तसं नाही, बाबा कानावर पडतं ह्याच गोष्टी, नका हे करत जाऊ वगैरे. माझ्याकडे जर समजा बाबा लेखी काही पत्र वगैरे आलं तर मग ते अवघड होईल म्हणे, नका अवघड हे करू, थोडं जे ते शांत राहा. ते झालं आणि एक 4-5 दिवसांनी ते पत्र पडलं, ते प्रिंटसोबत लागलेलं. बोलून घेतलं, सांगितलं की अशाच्या गोष्टी अशाच्या आलेल्या आहेत, समोर ते पत्र ठेवलं की हे असंच आहे, नंबरवरती कोणाचं आहे का, हो आहे, हे असंच आहे, हे असंच आहे. तर म्हणे की ते शिक्षक म्हणले की म्हणे हे तयार केलेलं पण असू शकतं ना सर, म्हणे ह्याचा पुरावा काय, किंवा ह्याचं असं जे ते तुम्ही स्वतः जे ते हातात घेऊन कुठं बघितलं तो मोबाईल किंवा ते जे काही चॅट आहे ते. म्हणजे की तेवढं जर करायची अपेक्षा असेल, तेवढं जर आम्ही केलं आणि उद्या जर त्या ज्या काही बाबा विद्यार्थिनी आहेत त्यांनी जर पोलीस कंप्लेंट केली तर चालणार आहे का. आत्ता जे ते आम्ही खूप प्रायमरी स्टेजला तुम्हाला जे ते हे करतोय, तुम्ही स्वतःहून जे ते राजीनामा द्या. त्यांनी राजीनामा दिला, ड्यू टू हेल्थ कंडिशन्स मी रिझाईन करतोय म्हणून, संपलं.
आज ती व्यक्ती जे ते बाहेर पडली, मध्ये आधी कुठल्या तरी सेमिस्टरच्या बाहेर पडली होती, अजून ते जे ते असंही की बाबा नोकरी मिळालेली नाहीये तो प्रकार. त्यानंतर परत 6-8 महिन्यांनी परत त्याच संस्थेमध्ये जे ते एक शिक्षक जे ते परत त्या ह्याच्यामध्ये गेला, तसाच प्रकार व्हायला लागला. विद्यार्थ्यांसोबत जे ते खूप फ्रेंडली व्हायला लागला, म्हणजे मेल बॉईज सोबत जे ते खूप फ्रेंडली व्हायला लागला. आणि मग ते नाही का मित्रांना जसं शिव्या देऊन बोलवतात तसं जे ते प्रकार व्हायला लागला. मग ते फारच ग्रांटेड घ्यायला लागले. मग ते शिक्षक जे आहेत ते त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन राहायला लागले, हॉस्टेल्सवर आणि याच्यावर पैसे न देता. म्हणजे पोरं भडकली. नंतर मग त्या पोरांनी जे ते सगळ्यात छाडा काढायला लावून सुरुवात केली. नंतर कळालं की बाबा हा बाबा जे ते खूपच पुढे गेलेला आहे, मुलींना वगैरे जे ते फिरायला घेऊन जायला लागलाय, कॉफी प्यायला घेऊन जायला लागलाय. घ्या सगळं जे ते परत घेऊन परत ये, त्याही माणसाला काढलं. समजतंय की नुसतंच जे ते पत्र कोणीतरी दिलं म्हणून हे नाहीये, त्यासोबत जे ते एव्हिडन्सही जोडला जातो. तर हे प्रकार आहे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, ईमेल्स, मेसेजेस, सोशल मीडिया पोस्ट जे आहेत. ओके. एक गोष्ट जे ते मध्ये जे ते ह्या गोष्टी जे ते वाढायला लागल्या होत्या, तर जे मी जे आहे ते लॉकडाऊनच्या आधी त्या दरम्यान वगैरे जे आहे माझं जे ते लग्नाचं जरासं जे ते चाललं होतं, तर ते हे असं ना काय ना वधूवर याच्यावरती जे ते टाकतात. तर मी आपलं सहज ते सबस्क्रिप्शन घेतो होतो, त्यावेळेस नाव बघत होतो. म्हटलं बघूयात आपण फेसबुकवर टाकून नाव की बाबा काय नाही, काय चालू आहे काय नाही वगैरे. तर फेसबुकवर जे ते टाकल्यानंतर जे ते मी बघितलं, ही प्रोफाईल वगैरे बघितली. मग त्यांना मी कळवलं की हा बाबा ह्या मुलीचं जे ते असंच आहे, तुम्ही घरच्यांना जे ते कळवा असं हे असं आहे. त्या घरच्यांना कळवलं. मी मुलगी बघायला गेलो. सेम काहीतरी MPSC करत होती, MA जॉग्राफी झालं होतं. MPSCचा एक अटेम्प्ट दिला होता आणि अजून 2 अटेम्प्ट देणार होते, असं ते प्लॅन करून ठेवलं होतं. म्हटलं चांगलं आहे, म्हटलं आम्ही भेटलो वगैरे असं घरीच. मी म्हटलं की गुड, म्हटलं चांगलं आहे, म्हटलं तुमचे हे हॉबीज आहेत का, म्हणजे मी असं हे केलं. ती मुलगी अशी हे झाली, यांना कसं कळालं की हॉबीज माझ्या अशाच आहेत. तर मी म्हटलं, ती म्हणली हो म्हणजे. त्यावेळेस काही ती बोलली नाही, तिला ते क्लिक झालं की सोशल मीडिया. त्या मॅडमनी घरी आम्ही गेल्यानंतर तिथे त्या सोशल मीडियावरचे सगळे फोटो, सगळे हॉबीज सगळे तिथे ब्लँक करून टाकलं. म्हटलं काय मिळालं, तुम्ही टाकताना जे आहे ते खूप काही गोष्टी टाकताय, एव्हिडन्स क्रिएट करताय लोकांसाठी. जस्ट बिकॉज कोणीतरी पॉइंट आउट केलं म्हणून तुम्हाला जे ते ऑफेंड झालात. तुम्ही टाकताना नाही ऑफेंड झाला. ज्यावेळेस त्या पोस्टवरती 100, 125, 150, 400 लाईक्स आले त्यावेळेस नाही ऑफेंड झाला. जस्ट बिकॉज की कोणीतरी जे आहे ते तुम्हाला बोललं म्हणून जे ते तुम्ही हे झाला. आजकाल तो नवीन ट्रेंड आलेला आहे, इंस्टाग्रामवरचे सगळे पोस्ट जे आहे ते 0 करून टाकायच्या. हा ट्रेंड आलेला आहे. ओके. नाही तर आर्काइव्ह करून टाकायच्या. जेव्हा जशी गरज असेल तसं त्यातलं एक पोस्ट जे आहे ते बाहेर काढायची. दिवाळी असेल तर दिवाळीची बाहेर काढायची, समोर लोकांना दिसते दिवाळीची पोस्ट आहे, बाकी सगळे आर्काइव्ह मध्ये राहतात. काहीच गरज नाहीये. तेव्हा तुम्ही टाकताना विचार नाही केला, मग आता आर्काइव्ह करून काय मिळणार आहे, तेही जाऊ द्या. आजकाल ह्याचा अल्गोरिदम एवढं बेकार झालेलं आहे, तुम्ही ज्या गोष्टी सोशल मीडियावर टाकताय ना त्या ऑलरेडी तुमच्या जे आहे ते क्लाउडवरती जे आहे ते 100 लोकांना दिसत आहेत. इंस्टाग्रामचा अल्गोरिदम असं आहे की तुम्ही टाकलेली पोस्ट जी आहे ती ऑलरेडी तुमच्या शहरात नसतील बघत, शेजारच्या शहरात, शेजारच्या देशात ऑलरेडी तुमच्या पोस्ट जे आहे ते चांगल्या व्हायरल होत आहेत. हे तुम्हाला जे ते करायची पण गरज नाहीये. इंस्टाग्राम बरोबर व्हायरल करतंय. आता इंस्टाग्राम पण त्यांचंच, फेसबुकही त्यांचंच आणि व्हॉट्सअपही त्यांचंच. त्यामुळे व्हॉट्सअपच्या स्टोरीला टाकलेलं काय आणि फेसबुकची पोस्ट टाकलेली काय आणि त्याचीच इंस्टाग्रामची स्टोरी टाकलेली काय, एकच आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही ह्याच्यातलं हे करत असाल, दिस इज गोइंग टू बी अन इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आणि तो सोशल मीडिया पोस्टच्या थ्रू. दुसरं काय आहे की विक्टिम कॅरेक्टर प्रोटेक्शन प्रोहिबिट्स क्वेश्चनिंग द कॅरेक्टर ऑर पास्ट सेक्शुअल हिस्ट्री ऑफ विक्टिम इन केस ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस. जर सेक्शुअल ऑफेन्स जर कुठल्या एका महिलेसोबत झालेला असेल तर तिला तिच्या मागच्या कॅरेक्टरबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकत नाही, तुम्ही विचारायचे नाही. तिच्या कोणत्याही प्रकारच्या जे आहे फास्ट सेक्शुअल हिस्ट्रीबद्दल विचारायचं नाही. ठीक आहे. झालेला ऑफेन्स त्यावेळेस काय झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आधी तुमच्यासोबत असं झालंय का, असं किती वेळा झालंय, असे किती व्यक्ती तुमच्या आयुष्यात होते, असले काही प्रश्न जे ते विचारायचे नाहीयेत. तिथे जे आहे ते विचारा. त्यावेळेस त्या घटनेला काय घडलं ते सांगा आणि ते विचारा. स्टेट ऑफ पंजाब वर्सेस गुरमीत सिंग emphasized that the character of victim is irrelevant in rape cases. विक्टिमचा जो आहे
म्हणजे ज्या व्यक्तीवर जे रेप झालेला आहे त्याचा कॅरेक्टर जे तिथं इररिलेव्हंट आहे. रेप झालाय तो पहिल्यांदा झालेला आहे असंच तुम्हाला समजायचंय आणि त्याप्रमाणे जे ते तुम्हाला ती केस जे ते चालवायची. थँक्यू.